GCCI welcomes to our today's speaker Manisha Ben, GCCI President Sri R. Patil sir, all core committee members, all members of VAGN and GCCI to today's 13th webinar on impact on network marketing business. I will just brief you about our today's speaker. Manisha Ben, she is from Masawat, native place is Shirpur. She did BA in geography, and after marriage, she was working as a teacher at Ankleshwar in Marathi medium school for 5 years. Then her family shifted to Nashik. At Nashik, she started a new job on contract basis as PWD office as a computer operator. Also started with Oriflame as a consultant along with job. As on today, she is with Oriflame on director level. And there are a few achievements I would like to share with all of you what she has achieved. Qualified for 5 national seminars, 1 international seminar, and it's really big achievement. Also, she is cash reward for 50,000 rupees. So now I will over to Manisha Ben, and please continue on impact of business, networking business. Manisha Ben, please. Hello everyone. Hello. Thank you to GCCA for this opportunity. राजेंद्र भाईंनी माझा परिचय दिलाच आहे, पण तरी मी माझ्याबद्दल सांगू इच्छिते की माझं पूर्ण नाव मनीषा मोहन पाटील. गेल्या 7 वर्षापासून मी नेटवर्क मार्केटिंग बिझनेस करते. हे त्याआधीच त्यांनी इंट्रो दिलेलाच आहे की मी जेव्हा लग्न झालं तर आफ्टर मॅरेज 4 वर्ष मी अंकलेश्वरला होती आणि तिथे प्रायमरी टीचर म्हणून मी काम केलंय मराठी स्कूलमध्ये. त्यानंतर 1 वर्ष मी घरी क्लासेस पण घेतले. त्यानंतर केमिकल कंपनीत काम केलंय कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून. त्याच्यानंतर मग अंकलेश्वरचं वातावरण, बरेच आपले भाई अंकलेश्वरला आहेतच, त्याच्यामुळे मला तिथल्या वातावरणाची चांगली माहिती आहे. तब्येत नेहमी खराब असायची कारण वातावरण मला सूट झालं नाही आणि त्या हिशोबाने मला नाशिक इथे ट्रान्सफर करायला लागलं आणि मिस्टरांना सुद्धा इथे जॉब मिळाला. त्याच्यामुळे मग आम्ही नाशिकला आलो. नाशिकला आल्यामुळे इथे पण घरी बसणं, मला रिकामं घरी बसणं तर अजिबात पहिल्यापासून आवडत नव्हतं. त्याच्यामुळे इथे पण काहीतरी करावं असं मला वाटलं आणि म्हणूनच मी इथे जॉब शोधला. तर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून मला इथे लगेच जॉबही मिळाला, तेही ओळखीच्याने. PWD ऑफिस मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला, पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता. त्याच्यामुळे तिथं टाइम 8 तास ड्युटी असायचीच माझी आणि त्यासोबत घरचे काम वगैरे हे करायचे. त्याच्यानंतर मग सुट्ट्यांचा प्रश्न असायचा. सॅटर्डे संडे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असायचा. संडे एक सुट्टी मिळायची, पण सॅटर्डेला 2nd 4th सॅटर्डे सुट्ट्या असतात, पण त्या मिळत नव्हत्या कारण कॉन्ट्रॅक्ट बेस म्हटला म्हणजे मग ते आपल्याला त्यांच्या पद्धतीने काम करून घेतात. त्याच्यामुळे मग आपले घरचे किती प्रॉब्लेम असले तरी आपण ते सांगितले तरी ते मान्य होत नाही. त्याच्यामुळे मग मला ते करणं गरजेचं होतं. हे करत असतानाच 4 वर्ष जेव्हा मला नाशिकमध्ये झाले तर त्यासोबत काहीतरी दुसरं अजून करायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. कारण इथे नेहमी मला घर बदलावं लागायचं कारण 11 महिन्याचा करार असायचा आणि रेंटनी घर असल्यामुळे नेहमी शिफ्टिंग करणं, ते सगळं आवरणं, आपल्याला तर माहितीच आहे की शिफ्टिंग करणं म्हणजे किती मुश्किल असतं. त्यामुळे मग मला नेहमी वाटायचं की आपलं एक स्वतःचं घर जर झालं ना की मग हे शिफ्टिंग पासून मी खूप लांब जाईल आणि त्यामुळे मला हे सगळ्यात पहिले तर माझं हे स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर असावं, तेही नाशिकमध्ये. म्हणून मग मला माझ्या मोठ्या बहिणीने सपोर्ट केला. तिला माहित होतं की माझे प्रॉब्लेम काय आहेत. त्याच्यामुळे मग तिला वाटायचं की हिला जर स्वतःचं घर पाहिजे तर हिला आपण सपोर्ट करू शकतो आणि तिची मनाची तयारी पाहिजे त्यासाठी. म्हणून ती मला सतत अपॉर्च्युनिटी सांगत असायची नेटवर्क मार्केटिंगची. मला म्हणजे आधी आवडायचं नाही कारण मी आधीपासून जॉब केलाय, तर मग नेटवर्क मार्केटिंग कसं काय करणार ना. त्यामुळे मग मला वाटलं की जॉबच चांगला आहे. 8 तास जॉब केला की आपल्याला मंथली इन्कम मिळतंय, बस मग अजून काय पाहिजे. पण स्वप्न जर मोठं आहे तर मग आपल्याला इन्कम पण पाहिजे. त्यामुळे मग ती मला सांगत असायची. म्हणून मग मी विचार केला की चला आपल्याला जॉब सोबत जर बिझनेस करता येतोय, थोडा वेळ देऊन का असेना, मग करायला हरकत काय. म्हणून मग मी जॉब करायला सुरुवात केली. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो, येतोय. हा,
ओके. म्हणून मग मी जॉब सोबत नेटवर्क मार्केटिंगला सुरुवात केली. कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून 5,000 रुपये महिना घेऊन सोबत साइड इन्कम जर आपल्याला पार्ट टाइम मध्ये मिळत असेल तर ही संधी मला घ्यायला हरकत नव्हती. म्हणूनच मी ती संधीचा फायदा घेतला. मग आता नेटवर्क मार्केटिंग जॉईन जर करायची तर आपल्याला आधी माहिती असणं खूप गरजेचं आहे, की मार्केटमध्ये तर खूप साऱ्या कंपन्या आहेत. पण नेमकी आपल्यासाठी कंपनी कोणती चांगली? की आपण कुठल्या कंपनीशी जोडलं गेलं पाहिजे आणि आपल्याला त्याचे फायदे होतील. म्हणून मग सगळ्यात आधी आपल्याला मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणजे MLM या बिझनेस मधल्या जितक्या पण कंपन्या आहेत, त्यांची माहिती असणं गरजेचं आहे. त्या माहितीसोबतच की त्या कंपनीचं सेल कसं आहे, त्याची सर्व्हिस कशी आहे, कंपनीची हिस्ट्री कशी आहे, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचा सर्व्हे केला गेला पाहिजे. तरच कंपनीला जॉईन झालं पाहिजे. आणि मला हे सर्व्हे करायची गरज पडली नाही, कारण माझी बहीण ऑलरेडी बिझनेस करत होती आणि ती सक्सेसफुल होती. मला ते दिसत होतं. त्यामुळे मग मला सर्व्हे करावा नाही लागला. पण जे पण आज माझे भाई-बहीण वगैरे जे पण आज माझं ऐकतायत वेबिनार, त्यांना मला तेच सांगायचंय, की तुम्ही जेव्हा पण कुठलाही बिझनेस करताय, तर त्याचं हिस्ट्री, त्याची सर्व्हिस, त्याचा रेकॉर्ड आधी चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही ते पाऊल उचला, की तुम्ही त्या कंपनीशी काम करू शकता की नाही त्यासोबत. म्हणून मग निवड करण्याच्या आधी हे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. मग त्याचा स्टडी झाल्यानंतर, की त्या कंपनीचे प्रॉडक्ट कसे आहेत, त्याच्यानंतर कंपनीच्या प्रॉडक्ट सोबत त्याची क्वालिटी कशी आहे, त्याचा रिझल्ट कसा आहे, साइड इफेक्ट तर नाही ना, कंपनी कुठली आहे, काय हे सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे. क्वालिटी आणि रिझल्ट या 2 गोष्टी जर आपण चांगल्या दिल्या, तर मग आपल्याला कस्टमर पण तसे मिळतात आणि कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं जो आपलं रिलेशन बिल्ड करणं पण खूप महत्वाचं आहे. मग या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. हे सगळं झाल्यानंतर आता नेटवर्क मार्केटिंग बिझनेसची कंपनी जर आपण जॉइन केली, तर आपण कोणाला जॉइन करायला पाहिजे? ती व्यक्ती कोणत्या लेव्हलला आहे? ती आपल्याला सपोर्ट कशी करेल? त्या व्यक्तीची ग्रोथ किती आहे? हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मग अशी व्यक्ती चूज करा, की जी ऑलरेडी त्या कंपनीत चांगल्या लेव्हलला असेल आणि ती सक्सेसफुल असेल. जेणेकरून ती पण आपल्याला त्याप्रमाणेच सपोर्ट करेल. त्यानंतर मग हे जर सगळं झालं, की आपल्याला एक स्पॉन्सर मिळतो. म्हणजे आपण कोणाला जॉइन करायचं हे मिळतं. त्याला आपण स्पॉन्सर म्हणू. कारण नेटवर्क मार्केटिंगमध्ये कोणी ना कोणी स्पॉन्सर थ्रूच आपण कंपनीला जॉइन करू शकतो. कारण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे हे डायरेक्ट सेलिंग कंपन्या असतात, की ज्याचे प्रॉडक्ट आपण कंपनीला जे मेंबर जॉइन आहेत, त्यांच्या थ्रू आपण कस्टमरला पुरवतो. याच्यामध्ये मध्ये कोणीही नसतं किंवा तुम्ही डायरेक्ट कंपनीशी जॉइन नाही करू शकत. आपल्याला कोणी ना कोणी स्पॉन्सर पाहिजेच. तेव्हाच आपण त्या कंपनीला जॉइन करू शकतो. मग आता आपण जेव्हा डायरेक्ट सेलिंग कंपनीला जॉइन करतोय, तर त्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये जेव्हा आपण त्याची हिस्ट्री चेक करतोय, तर त्याच्यात आपल्याला हे पण माहीत असणं गरजेचं आहे, की त्या कंपनीचा IDSA मध्ये रजिस्टर आहे की नाही, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. जो एक फॉर्म आहे भारतातली, त्याच्यामध्ये सगळे हे नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांचं रजिस्ट्रेशन असतं. आणि तेव्हा त्या भारतामध्ये काम करतात. तर मग त्या कंपनीचं ते सुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही बघितलं, की ओरिफ्लेमची जेव्हा कंपनी जॉइन केली, तर ते IDSA मध्ये आमचे जे याचे MD जे आहेत, ओरिफ्लेमचे इंडियातले, तर ते ऑलरेडी त्या पार्टमध्ये होते. म्हणजे IDSAच्या एक मेंबरपैकी होते. त्याच्यामुळे मग आम्हाला ते आवडलं, की चला आपलं म्हणजे आपण ज्या कंपनीला जॉइन केलंय, की ती कंपनी पण चांगल्या लेव्हलला आहे. त्याच्यानंतर कंपनीची हिस्ट्रीमध्ये आपण किती वर्षापासून ती कंपनी काम करते हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा ओरिफ्लेमचं मला कळालं, की 1995 साली ओरिफ्लेम काम करते भारतामध्ये. म्हणजे आज 25 वर्ष ओरिफ्लेमला जवळपास होत आहेत आणि मी 7 वर्षापासून ओरिफ्लेम सोबत काम करते. म्हणजे मग हिस्ट्री चांगली आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट तर खूपच छान आहेत. रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड ओरिफ्लेमचे प्रोडक्ट सेल होतात आणि भरपूर लोकं याच्यामध्ये जॉइन सुद्धा झालेले आहेत. त्याच्यानंतर हे सगळं माहीत झाल्यावर, स्पॉन्सर चूज झाल्यावर, ओरिफ्लेमचा बिझनेस प्लॅन माहीत असणं गरजेचं आहे, की ओरिफ्लेमचा बिझनेस प्लॅन कसा आहे? किंवा मग नेटवर्क मार्केटिंग तुम्ही ज्या पण नेटवर्क मार्केटिंग चॉईस करताय, तर त्याचा बिझनेस प्लॅन माहिती करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक कंपनीचा बिझनेस प्लॅन हा वेगवेगळा असतो. प्रत्येक कंपनीची काम करायची पद्धत ही वेगवेगळी असते. कारण स्ट्रक्चर जेव्हा नेटवर्क मार्केटिंगमध्ये एक आपलं नेटवर्क असतं. त्या नेटवर्कच्या त्यांच्या स्ट्रक्चरवर त्यांचं इन्कम डिपेंड असतं.
त्या सक्सेस प्लॅन किंवा त्याचा जो बिझनेस प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतंय, काय काय आपण घेऊ शकतो आणि याच्या आधी किती लोकांनी काय काय याच्यामध्ये सक्सेस मिळवलाय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग हे सगळं बघितलं, त्याचा बिझनेस प्लॅन आपण जर चेक केला, की जर आपल्याला वाटतोय की तो खूप छान आहे, तर मग हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लेन मध्ये पण भरपूर बिझनेस असतात. तर ते कशा पद्धतीचे आहेत ते पण चेक करा. पेअर सिस्टीम मध्ये काही बिझनेस असतात, की जे पेअर सिस्टीम असतात, विकली इन्कम ज्या देतात त्या कंपन्या पण आहेत. मग त्यांचं फक्त वन टाइम प्रोडक्ट सेल असतं. त्याच्यानंतर मग मंथली इन्कम वाले बिझनेस पण आहेत, की जे त्यांचं एव्हरी मंथ कॅटलॉग चेंज होतो, त्याचे प्रोडक्टचे ऑफर्स चेंज होतात. जसं ओरिफ्लेमचं मला माहित आहे, की एव्हरी मंथ कॅटलॉग चेंज होतो, त्याच्या ऑफर चेंज होतात आणि प्रत्येक महिन्याला काही ना काही कंपनी गिफ्ट देत असते. तसंच इतर बिझनेस प्लॅनचे पण सेम असतं, की त्यांचे वीकली प्लॅन असतात, कोणाचे कोणाचे मंथली प्लॅन असतात, पण कॅटलॉग मात्र एकच असतो. त्यांचं प्रोडक्ट फिक्स असतं. काही कंपन्यांचं 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर रिक्रूट करणं आणि दुसरं म्हणजे प्रॉडक्ट सेल करणं. कारण प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही सेल करताय, तर त्याच्यावरची जी पर्सेंटेज असतात, ती तुमची एक इन्कम असते आणि जेव्हा तुम्ही नेटवर्क बिल्ड करतात, तर त्या नेटवर्क बिल्ड करताय त्याच्यासोबतची जी इन्कम येते, ती एक आपली एक इन्कम असते. मग अशा पद्धतीने त्यांचा बिझनेस प्लॅन असतो. एम-एल-एम कंपनीची बिझनेस प्लॅनची माहिती झाल्यानंतर प्रॉडक्ट आपण बघतो, की प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे, त्याचे रिझल्ट कसे आहेत. प्रॉडक्ट आणि रिझल्ट बघितले, की त्याचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे, की जेव्हा आपण प्रॉडक्टचं नॉलेज घेतोय, त्या कस्टमरला सांगता आलं पाहिजे किंवा कस्टमरला रेकमेंड करता आले पाहिजे प्रॉडक्ट. तेव्हाच आपण कस्टमर करू आणि आपल्या प्रॉडक्टची सेल होईल. प्रॉडक्टची सेल झाली तरच आपल्याला त्याच्या मागचं इन्कम पण मिळू शकतं. कारण कस्टमरला सॅटिस्फाईड करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठलाही बिझनेस करा. कस्टमर सॅटिस्फाईड असला पाहिजे. त्याच्याजवळचं आपलं रिलेशन बिल्ड झालं पाहिजे. कारण रिलेशन खूप महत्वाचे असतात कुठल्याही बिझनेसमध्ये आणि सेम या कंपनीचा म्हणजे सेम एम-एल-एम मध्ये आहे, की जोपर्यंत तुमचे रिलेशन कस्टमर जवळ बिल्ड होत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये सक्सेस मिळवू शकत नाही. म्हणून मग कस्टमर आणि आपण स्वतः कारण कस्टमर फक्त आपल्याला ओळखतो, कंपनीला नाही ओळखत. कंपनी तर आपण जॉइन केली आहे, कस्टमरने नाही. त्यामुळे मग कस्टमर आणि कंपनी या दोघांना आपण मिळवून देतो. म्हणून मग त्यांची ओळख आणि त्यांचं बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा कस्टमरला प्रॉडक्ट देतोय, तर त्याची क्वालिटी, त्याचे रिझल्ट, त्याची टेस्टिंग देणं पण खूप गरजेचं आहे. कारण ऑलरेडी हे आपण जेव्हा मेंबर बनतो एम-एल-एम मध्ये कुठल्याही नेटवर्क मार्केटिंगमध्ये, तर प्रॉडक्टचं ट्रेनिंग आणि नॉलेज घेतल्यानंतर आपण प्रॉडक्ट टेस्ट एंड ट्राय देतो आणि मगच कस्टमरला सॅटिस्फाईड होतात आणि ते एकतर जॉइन करतील किंवा मग आपले कस्टमर होतील. आपण बरेच उदाहरणं बघतो. सपोज आपण आपण टीव्हीवरचे उदाहरण बघू किंवा होर्डिंगवर असतात. पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट असते, की इतक्या साऱ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट हे ॲडव्हर्टाइजमध्ये असतात. पण तुम्ही एक नोटीस करा, की जेव्हा हे कंपनी टीव्हीमध्ये, ॲडव्हर्टाइजमध्ये, न्यूजपेपरमध्ये जेव्हा पण या प्रॉडक्टची जाहिरात देतात, तर नेहमी हे एखादे सिने स्टारला ते यूज करतात. म्हणजे त्यांचे ब्रँड अँबॅसेडर ऑलरेडी ते असतात. मग आता तुम्ही विचार करा, की एखादा टीव्हीचा म्हणजे सिने स्टार त्या प्रॉडक्टला रेकमेंड करतो, म्हणूनच त्या कंपनीची, त्या प्रॉडक्टची विक्री होते. पण एम-एल-एममध्ये आपण स्वतः सिनेस्टार असतो. म्हणजे आपण स्वतः त्या प्रॉडक्टचा ब्रँड असतो आणि आपण ब्रँड सेल करतोय म्हणजे आपण स्वतः आपलं ब्रँड बनवणं गरजेचं आहे आणि तरच ते लोकांना आपण पटवून देऊ शकतो. मग टीव्हीचे उदाहरण जर आपण घेतोय, तर टीव्हीमध्ये लोकं जाहिराती बघून फसतात. म्हणजे ते कसे, की विकोवाले सांगतात किंवा फेअर अँड लव्हली वाले सांगतात, की तुम्ही 8 दिवसात गोरे व्हाल. पण आपण हे सगळे प्रॉडक्ट विको म्हणा, लक्स म्हणा, त्याच्यानंतर मग फेअर अँड लव्हली म्हणा, बोर्नव्हिटा वगैरे अशा खूप साऱ्या जाहिराती आहेत, की त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये सिने स्टारचा यूज झालेला आहे आणि त्याच्यानंतरच त्यांची विक्री होते. आपल्या आजी-आजोबांच्या म्हणजे आजी-आजोबांच्या काळापासून हे प्रॉडक्ट सेल होतायत. पण आजपर्यंत तुम्ही कधी बघितलंय का, की विको वापरून आणि फेअर अँड लव्हली वापरून आणि ते आतापर्यंत गोरे झालेत? नाही झालेत. कारण ते फक्त सांगतात. त्यांचा तो एक टॅग असतं, की ट्रॅक असतो, की तो कसा त्यांनी सेल करायचा आणि त्याच्यानुसार मग ते ॲडव्हर्टाइज बनवत असतात आणि आपण काय करतो, की आपण नेहमी-नेहमी त्या जाहिराती बघतो. आपल्या डोळ्यासमोर एकच जाहिरात जेव्हा येते, तर ती जाहिरातचा इम्पॅक्ट आपल्या माइंडवर होतो आणि आपण जेव्हा बाजारात जातो, तर बाजारात गेल्यानंतर आपण तीच वस्तू घेतो, जी आपण नेहमी टीव्हीवर बघतो. हे सगळ्यांजवळ झालेलंच असेल. बऱ्याचशा गोष्टी डिटर्जंट पावडर म्हणा, सोप म्हणा, टाल्क म्हणा, हेअर ऑइल म्हणा,
खूप साऱ्या अशा वस्तू आहेत, की ज्या आपण जाहिराती बघतो आणि त्या वस्तू मार्केटमधून आणतो. पण कधी आपण दुकानदाराला याचं विचारतो का, की ही कंपनी कुठे आहे? कसे प्रॉडक्ट बनवते? त्याच्यानंतर मग प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे? आपल्याला दुकानदार हे सांगणार नाही. कारण त्याचं काम आहे विकणं. आपण जे मागितलं तो विकणार आहे आणि त्याचं काम फक्त तो करतो, की तो विकून आणि 2 पैसे कमवतो आणि आपलं काम आहे, की ते यूज करायचं. पण त्याचा रिझल्ट मिळतोय, नाही मिळत आपण नाही बघत. मग आपण काय बघतो, की आपल्याला मिळतंय ना स्वस्त, संपलं. बस या गोष्टी आपण बघतो आणि त्याप्रमाणे आपली पर्चेसिंग इतर ठिकाणाहून होत असते. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये असं नाहीये. ठराविक प्रॉडक्ट असे असतात, की जे फक्त आपण नेटवर्क म्हणजे ज्या कंपन्या आहेत एम-एल-एम मधल्या त्या कंपन्यां थ्रू ते प्रॉडक्ट घेऊ शकतो. त्याची क्वालिटी असते कारण त्यांच्या प्रॉडक्टची हिस्ट्री असते, त्याचं रिसर्च असतं आणि त्या रिसर्चनुसारच त्यांनी जे एन्व्हायर्नमेंट असेल, त्या एन्व्हायर्नमेंटनुसार नेचरमधून काही बरेचसे नॅचरल सायन्स, बेस्ट ऑफ सायन्स आणि बेस्ट ऑफ नेचरचा यूज करून प्रॉडक्ट बनवलेले असतात आणि ते आपल्यापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत येतात आणि आपण कस्टमरला देतो. अशा प्रकारे आपण कस्टमर करतो आणि त्याचा ब्रँड आपण स्वतः असतो. म्हणून मग कधीही प्रॉडक्ट देताना त्याची माहिती असणं गरजेचं असतं. आता सुंदरता ही नेहमी टिकून नाही राहणार आहे. आपण बघतो की लक्सची जी जाहिरात आहे, आता सध्याच्या लक्सच्या जाहिरातीमध्ये स्टार बदललेले आहेत. सिनेतारिका ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. ज्या आधी सिनेतारिका होत्या, या सिनेमातल्या आता दुसऱ्या कुठल्यातरी जाहिराती करताना दिसतात. कारण त्या वयोमानाप्रमाणे त्यांच्या जाहिराती बदलल्या. त्याच जाहिरात करून आणि म्हणजे लक्समध्ये जी जुनी तारिका होती, ती आता सेम आता तुम्हाला दिसेल जरुरी नाहीये. कारण वय बदलतं, वयासोबत आपलं स्किन बदलते आणि सगळंच काही बदलतं. मग आता ही गोष्ट फक्त वापरणं, यूज करतात जे प्रॉडक्ट त्याच्यावर डिपेंड नाही, तर खाण्यापिण्यावर पण डिपेंड असतं. म्हणून मग खाणं-पिणं सोबत आपण काय वापरतोय, या गोष्टींची माहिती असणं पण गरजेचं आहे. कारण त्याची क्वालिटी आणि रिझल्ट हे पण तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि सोबत त्यांचे साइड इफेक्ट. त्याचे साइड इफेक्ट तर नाहीये ना, कारण बऱ्याच वेळा काय होतं, की आपण केमिकल प्रॉडक्ट वापरून आणि आपली स्किन खराब करून घेतो. कारण आपण न्यूजपेपरमध्ये किंवा टीव्हीमध्ये, न्यूजमध्ये नेहमी बघत असतो, की किती लोकांना स्किनचे कॅन्सर झालेत. मग याचं कारणच ते असतं, की हार्मफुल केमिकल यूज होतात आणि त्याच्यानुसार मग त्यांना हे कॅन्सर किंवा स्किनचे प्रॉब्लेम तर होणारच आहे. म्हणून मग प्रॉडक्ट असे वापरा, की जेणेकरून जे नॅचरल असतील आणि आपल्याला त्याचा रिझल्ट पण असेल. त्याच्यानंतर आता एम-एल-एमचा जर विचार केला तर एम-एल-एममध्ये खूप सारे फायदे आहेत. मग ते फायदे म्हणजे कसे, की जेव्हा आपण कंपनी जॉइन करतो, तर त्याचा आपण ट्रॅक रेकॉर्ड तर चेक केलाच आहे. प्रॉडक्ट चेक केले आहेत. प्रॉडक्ट सोबत आपण कस्टमर कोणाला चॉईस करायचे ते आपले ओळखीचे जे लोक असतात, त्यांना आपण चॉईस करू, की आधी आपण स्वतः वापरतो आणि आपले जे ओळखीचे नातेवाईक वगैरे जे आहेत आपले रिलेटिव्हज यांना आपण प्रॉडक्ट द्यायला सुरुवात करतो. मग एम-एल-एम मधले बेनिफिट आपण आपल्या ओळखीच्या लोकांना आधी सांगायला सुरुवात करतो. मग एम-एल-एम मध्ये कुठले बेनिफिट असतात? सगळ्यात आधी तर याचे बेनिफिट म्हणजे आपण एम-एल-एम मध्ये स्वतः बॉस असतो. बॉस म्हणजे कसं, की याच्यामध्ये आपल्या फ्लेक्सिबिलिटीनुसार आपण काम करतो. आपल्याला कसा वेळ मिळतो त्यानुसार आपण काम ठरवत असतो. त्याच्यानंतर मग आपल्या कामाची वेळ आपण ठरवणार, काम कुठे करायचं हे आपण ठरवणार, किती वेळ करायचं हे पण आपण ठरवणार. हे सगळं आपल्याला का ठरवायचंय? तर आपल्याला याच्यामध्ये चान्स आहे, की आपण आपले बॉस स्वतः आहेत. मग स्वतः बॉस असल्यामुळे मग आपल्या कामाचं रूपरेषा पण आपल्या हातात असते. त्याच्यानंतर मग स्वतः बॉस असल्यामुळे किती काम करायचं आणि किती पैसा मिळवायचा, या दोघी गोष्टी आपल्या हातात आहे. त्याच्यानंतर आपण कुठे-कुठे जाऊन आपण म्हणजे जेव्हा आपल्याला जायचं कुठे असेल, लग्न म्हणा, आता गुजर समाज सांगितला म्हणजे आपल्याकडे नेहमी काही ना काही असतं. सासरी जाणं, माहेरी जाणं, लग्न असतं किंवा मग कुठे दारावर वगैरे जाणं, कोणाला बघायला हॉस्पिटल हे ते नेहमी आपलं सुरू असतं. मग अशा वेळेला लेडीजला सुट्ट्या घेणं खूप म्हणजे मुश्किल होऊन जातं. मग नेटवर्क मार्केटिंगमध्ये हा प्लस पॉइंट आहे, की आपण आपले बॉस स्वतः आहेत. त्याच्यामुळे मग आपल्याला कोणाकडून सुट्ट्या घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर मग आपण जिथे जातो तिथे हा बिझनेस सोबत घेऊन जातो. म्हणून मग आपल्या फ्लेक्सिबिलिटीनुसार आपण हा बिझनेस करू शकतो. त्याच्यानंतर मग आपली जर टीम बिल्ड होते, कारण जेव्हा आपण बिझनेस प्लॅन बघितलाय, तर बिझनेस प्लॅन सोबत आपली टीम बिल्ड करणं आपण सुरू केलेलं असतं. ओळखीच्या लोकांपासून हे काम आपण करतो. तसंच मी पण हे काम सुरू केलं होतं. ज्या वेळेला मी जॉब करत होते, तर सगळ्यात आधी तर मी कस्टमर बनवले. कारण माझ्या जवळ ज्या पण लेडीज होत्या, यांना पण प्रॉडक्ट लागायचे. तर त्यांना मी इन्फॉर्मेशन देऊन आणि प्रॉडक्टची त्यांच्याकडनं ऑर्डर घ्यायची आणि ऑर्डर मिळवायची. म्हणजे माझं प्रॉडक्ट मागचं जे इन्कम आहे, हे मी सुरू केलं होतं. मग आता नंतर नेटवर्क बिल्ड करायचं असतं. मग नेटवर्क बिल्ड करण्यासाठी पण हेच करायचं, की आपल्या ओळखीच्या लोकांना सगळ्यात आधी आपण हे
संधी दिली पाहिजे. त्यांना आपण ही सगळी डिटेल सांगितली पाहिजे, की याच्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला फायदे असतात. मग हे संधी सांगून आणि त्यांना जॉइन करून आपली टीम बिल्ड करायची. प्रत्येकाच्या ओळखी असतात. असं नाही की कोणी कोणाला ओळखत नाही. आपण जर एका बिल्डिंगमध्ये राहतोय, तर आपल्या आजूबाजूला बरेच आपल्या ओळखी होतात. एखाद्या सोसायटीमध्ये राहतोय, तर सोसायटीमध्ये ओळखी होतात. त्याच्यानंतर मग शाळेमध्ये मुलं जात आहेत, तर मुलांसोबत जेव्हा आपण पॅरेंट्स मीटमध्ये जातो, तर तिथे पॅरेंट्स सोबत आपल्या ओळखी होतात. म्हणजे जर आपण विचार केला, तर आपले खूप सारे कॉन्टॅक्ट असतात आणि आपल्याला खूप लांब जायची गरज नाहीये. मोबाईलमध्ये जर तुम्ही तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट बघताय, तर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्हाला कळेल, की आपले कितीतरी कॉन्टॅक्ट आहेत, की ज्याच्यामधून आपल्याला फक्त निवडक 20 ते 30 लोकांना फोकस करायचंय. 20 ते 30 लोकांना चॉईस करून किती लोकांना प्रॉडक्ट पुरवायचे आणि किती लोकांना याच्यामध्ये रिक्रूट करायचं. रिक्रूट म्हणजे याच्यामध्ये मेंबर बनवणं. आपण ज्या लोकांना मेंबर बनवतोय, त्या लोकांना सगळी आपल्याला जशी माहिती मिळाली, तशी त्या लोकांना पण माहिती देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग टीम बिल्ड झाली, की त्यांना स्ट्रक्चर सगळं सांगायचंय. कारण जेव्हा एम-एल-एम आपण बघतोय, ती खूप साऱ्या कंपन्या असतात, वेगवेगळ्या असतात. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत, की ज्या इन्व्हेस्टमेंट करायला लावतात आणि आपल्या खाली 2 लोकांना जॉइन करा, त्यांनाही एवढ्या-एवढ्या पैशांचं इन्व्हेस्टमेंट करायला लावा. अशा पण कंपन्या असतात. पण नेहमी सावध राहा, की ज्या पण इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत, त्या पुढे जाऊन नेहमी फ्रॉडमध्ये जातात. कारण फ्रॉडची लिस्ट खूप मोठी आहे. तर जेव्हा पण तुम्ही कंपनी जॉइन करता एम-एल-एममध्ये, तर हे नेहमी बघा, की ज्या वेळेला फक्त तुमचं प्रॉडक्ट सेलिंग असेल आणि आपण ज्या वेळेला फक्त प्रॉडक्ट सेल करतोय, पैसे देतो, प्रॉडक्ट घेतो आणि कस्टमरला आपण ते प्रॉडक्ट प्रोव्हाईड करतोय. म्हणजे लगेच आपलं कमिशन मिळतंय. तर इथं आपण फसत नाहीये. कारण जेवढे आपण पैसे दिलेत, तेवढे प्रॉडक्ट आपल्याला मिळालेत. त्याच्यामुळे मग आपली कुठेही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच नाहीये. इन्व्हेस्टमेंट नाहीये म्हणून मग आपली रिस्क पण नाहीये. रिस्क नाहीये म्हणजे मग आपण लोकांना इझिली हे सांगू शकतो आणि लोकांना पण याच्यामध्ये जॉइन करू शकतो. अशा प्रकारे आपली टीम बिल्ड होते. आता बऱ्याचशा कंपन्यांचे प्लॅन कसे असतात व्हर्टिकल, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या सांगतात, की तुम्ही तुमच्या फक्त डायरेक्ट लोकांना जॉइन करा तुमच्या अंडर. तुमच्या अंडर डायरेक्ट लोकांना जर तुम्ही जॉइन करताय, तर फक्त त्यांच्याच बिझनेसवर तुम्हाला इन्कम मिळेल. काही कंपन्या अशा असतात, की त्या फक्त एकाखाली एक जॉइन करायला लावतात. चेन सिस्टम एकाखाली एक जॉइन करणं आणि त्याच्यावरच तुम्हाला इन्कम मिळेल. मग काही कंपन्या कशा असतात, पेअर सिस्टममध्ये काम करायला लावतात, की तुम्ही ए आणि बी 2 साइडने जॉइन करा आणि दोघी साइडने तुम्ही तुमच्या लोकांना जॉइन करा आणि पेअर बनवा. ज्यावेळेला तुमच्या पेअर मॅच होतील तेव्हाच तुम्हाला इन्कम मिळते. पेअर ज्या बिझनेसमध्ये आहे, ते बिझनेस वीकली इन्कम देतात. मंथली इन्कम देणारे बिझनेस खूप कमी आहेत आणि जास्तीत जास्त वीकली इन्कम देणारे बिझनेस आहेत. मग जेवढा त्यांचा वीकली बिझनेस होईल तेवढंच त्यांचा इन्कम पण असते. मग अशा प्रकार पण असतात एम-एल-एम मध्ये. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण प्रॉडक्ट पर्चेस करतोय, प्रॉडक्ट कस्टमरला देताना आपण कस्टमरकडून नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्ट घ्या. ज्यावेळेला कस्टमरकडे आपण प्रॉडक्ट देतोय, तर त्यांना त्यांच्याकडनं 5 कॉन्टॅक्ट जर घेतले, तर आपली कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत जाते आणि याप्रमाणे आपले प्रॉडक्टचे कस्टमर पण वाढतात आणि त्या लोकांना जर प्रॉडक्ट जास्त प्रमाणात हवे असेल, तर आपण त्यांना रिक्रूट करू शकतो. म्हणजेच आपण त्यांना एक मेंबर बनवू शकतो. अशा प्रकारे आपण त्यांना या बिझनेसमध्ये आणू शकतो. त्याच्यानंतर याचा बेनिफिट अजून असा आहे, की खूप सारी इन्कम याच्यामध्ये घेता येते. अगदी आपण सुरू केलेली असते झिरो इन्व्हेस्टमेंट पासून, कमीत कमी इन्कम पासून सुरू होते बिझनेस. मंथली इन्कम जसं मी जर माझंच उदाहरण बघायला गेली, तर मी सुरुवात जेव्हा केली मंथली इन्कमची 2 लोकांना जॉइन करून मी फक्त ₹150 चेक इन्कमला सुरुवात केली होती आणि प्रॉडक्ट मागचं ₹1000 इन्कम घेतलं होतं. मग आता या बिझनेसमध्ये जर सुरुवातीला एवढंच मिळतंय, तर पुढे मिळेल का? अशा बऱ्याच लोकांना शंका असते. पण जसं तुमचं नेटवर्क बिल्ड होत जातं, तसं तुम्ही तुमचा बिझनेसमध्ये ग्रोथ होत जाते आणि तुमचं इन्कम वाढत जातं. मग अशा प्रकारे ग्रोथ करत मी अगदी 5,000 पासून सुरुवात करणारी, मला फक्त 4 महिन्यामध्ये 28,000 चा फर्स्ट इन्कम मला आला. ज्यावेळेला मी सीनियर मॅनेजर बनली. एक लेव्हल माझी याच्यामध्ये झाली. मग सीनियर मॅनेजर झाल्यावर 28,000 जर मला मिळताय, तर मी 5,000 चा जॉब करेल का? 8 तास देऊन? अजिबात नाही करणार. कारण मला जर थोडा वेळ देऊन जर 28,000 मिळताय, तर त्या काळामध्ये 28,000 माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती आणि मला लगेच माझे जे स्वप्न मी रंगवले होते, तर ते म्हणजे सत्यात उतरण्यास सुरुवात झाली होती. मी लगेच जेव्हा माझी इन्कम सुरू झाली, याच्यात मला जेव्हा कळालं, की टी-डी-एस पण याच्यामध्ये कापला जातो. त्याच्यानंतर मग मी माझा आय-टी रिटर्न भरू शकते. मला आय-टी रिटर्न जर 3 वर्ष मी कंटिन्यू केलं, तर मला लोन मिळेल. लोन मिळालं म्हणजे माझं घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल. इन्स्टॉलमेंट
आपली सुरू झाली म्हणजे आपल्याला ओरिफ्लेम इन्स्टॉलमेंट देईल. मग डाउन पेमेंटचा प्रश्न होता. मग थोडी इन्कम मिस्टरांकडून जमवायची, थोडी माझी, अशी करून आम्ही डाउन पेमेंटची पण अरेंजमेंट केली आणि डाउन पेमेंट भरून मी इन्स्टॉलमेंटने लोन घेऊन, बँकेतून लोन घेऊन आणि माझ्या घराचं स्वप्न पूर्ण केलं विदिन 1 इयर. एका वर्षात मी घराचं स्वप्न पूर्ण केलं. घराचं सुरुवात झाली. दर 8-10 दिवसामध्ये आपलं स्वप्नाचं जे घर असतं ते नेहमी म्हणजे 1 बीएचके का असेना, पण सिंगल रूम मध्ये राहणाऱ्यांना 1 बीएचके म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. मग ते घर आम्ही परत परत बघायला यायचो. खूप आनंद व्हायचा हे सगळं बघून. मग अशा वेळेला हे जेव्हा मी माझ्या नेटवर्कमध्ये ह्या सगळ्या माझे स्वप्न सांगायची, तर त्यावेळेला त्यांनाही खरंच असं वाटायचं, की आपण पण हे करू शकतो. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपले स्वप्न लोकांना शेअर करतो, जे सत्यात उतरतायत आणि हे जर मी करू शकते, तर तुम्ही सुद्धा करू शकतात. हे जेव्हा आपण लोकांना सांगतो आणि दाखवतो, त्यावेळेला सगळ्यांना खूप आनंद होतो आणि लगेच लोकं जॉइन करतात. कारण त्यांना डोळ्यासमोर दिसतंय, की आपल्याला जे सांगतायत हे सगळं खरं आहे. याप्रमाणे मी सुरुवात केली. त्याच्यानंतर मग नेटवर्क मार्केटिंगमध्ये फक्त मंथली इन्कम नाही मिळत, तर त्याच्यामध्ये मिळतात सेमिनार. त्याच्यानंतर खूप सारे रिवॉर्ड असतात, खूप सारे गिफ्ट असतात. जसजसे तुमची पर्चेसिंग वाढत जाते, तसतसे तुमचे गिफ्ट वाढत जातात. त्याच्यानंतर मग सेमिनार जसजसे तुम्ही लेव्हल करतात अचीव्ह, त्याप्रमाणे तुम्हाला सेमिनार सुद्धा मिळायला सुरुवात होते. मग या सेमिनार नॅशनल सेमिनार असतात, काही इंटरनॅशनल सेमिनार असतात. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जसजसे तुम्ही सक्सेस प्लॅनचे स्टेप 1 बाय 1 स्टेप कव्हर करत गेले, तसतसे तुम्हाला कॅश अवॉर्ड पण असतात. मग अशा प्रकारे आपण लोकांना हे सजेस्ट करायचं आणि असंच प्रत्येक एम-एल-एम मध्ये असतात. मग तुम्ही त्याचा स्टडी करून आणि अशा प्रकारे तुम्ही त्याचं बेनिफिट काय-काय आहे ते सगळे बघू शकतात, की आपल्याला कॉन्फरन्स कुठे मिळतात, खरंच मिळतात का? त्याच्यानंतर मग आपल्याला गिफ्ट असतात, ते खरंच मिळतायत का? त्याच्यानंतर मग कॅश अवॉर्ड सांगितले जातात. तर आतापर्यंत कॅश अवॉर्ड कोणाला-कोणाला मिळालेत? त्यांचे ज्या ज्या लोकांकडून तुम्ही या सगळ्या कंपनीची इन्फॉर्मेशन घेताय, त्यांच्याकडून त्यांची उदाहरण देखील घ्या. त्यांचे फोटोज मागवा, की ते खरं आहे का? मग अशा प्रकारे त्यांना हे एक विश्वास बसतो, की नाही हे सगळं खरं असतं. आणि अजून एक करू शकता, की ज्यावेळेला कंपन्यांचे म्हणजे नेटवर्क मार्केटिंगचे हे नेहमी सेमिनार्स ऑर्गनाइज केले जातात, मीटिंग्स असतात, वीकली मीटिंग असतात, मंथली मीटिंग असतात. तर या मीटिंगमध्ये आपल्यासोबत लोकांना जॉइन करा. त्यांना घेऊन जा, की हे सगळं रिअल आहे. आपण जे सांगतोय हे सगळं खोटं नाही. कारण त्यांनी फक्त आपल्याकडून ऐकलेलं असतं. ज्यावेळेला तुम्ही हे स्वतः त्यांना सेमिनारमध्ये घेऊन जाता, दाखवतात, त्यावेळेला त्यांना एक वेगळं चित्र बघायला मिळतं आणि त्यावेळेला आपल्या सांगण्यावर त्यांना विश्वास बसतो. आणि हे सगळं जेव्हा ते बघतात, तर त्यांनाही विश्वास बसून ते लोकं लगेच आपल्याला जॉइन करतात. मग अशा प्रकारे त्या कंपन्यांचं सेमिनार अटेंड करून आणि त्याचे सगळे बेनिफिट बघून आणि मग तुम्ही चॉईस करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये एम-एल-एम मध्ये अजून एक ऑप्शन असतं, की वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉम होम म्हटलं म्हणजे आता लॉकडाऊनचा पिरियड आहे. म्हणजे पूर्ण जगावर हे सावट आहे आणि आत्ताची परिस्थिती खूप भयानक आहे. आत्ताच्या परिस्थिती म्हणजे खूप सारे असे लोक आहेत, की त्यांना बिलकुल कामं नाहीये. कामं नाही म्हणजे पैसा नाही. पैसा नाही तर ते लोकं जगणार कसे? थोडेफार ज्यांनी सेव्हिंग केलेली होती, तर ती सेव्हिंग पण आता त्यांची संपण्यात आली आहे. त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचशा कंपन्या प्रायव्हेट सेक्टरमधले जे पण कंपन्या आहेत, इव्हन माझ्या मिस्टरांची कंपनी, याचं पण मी एक उदाहरण देऊ शकते, की कंप्लीट 1.5-2 महिन्यापासून ते घरी होते आणि आता 8 दिवसापासून त्यांचा जॉब सुरू झाला आहे. आता हे 1.5-2 महिने जर ते घरी होते, तर पगार मिळेल की नाही याची आम्हाला गॅरंटी नाहीये. कारण कंपनी जे प्रायव्हेट सेक्टरमधले जे कंपनीचे ओनर असतात, त्यांचे रूल्स रेग्युलेशन खूप वेगळे असतात आणि ते आपल्याला नोकरी करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला नोकरी पाहिजे म्हणून आपण टिकून राहतो. आणि मग पगार मिळतोय की नाही मिळत आहे, हे आपण तर विचारच करू शकत नाही. म्हणून मग खूप साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, की बाहेर जाऊन कंपन्या कधी सुरू होतील, बऱ्याच लोकांना जॉब राहतीलच याची गॅरंटी नाहीये. बऱ्याचशा लोकांचे जॉब सुरू आहेत, पण जीव धोक्यात घेऊन. फॉर एक्झाम्पल आपण पोलीस, नर्स, डॉक्टर्स या लोकांचा जर विचार केला, तर हे त्यांचा जीव धोक्यात घेऊन त्यांचं काम करतायत. त्याच्यानंतर मग बरेचसे आय-टी सेक्टरवाले जे जॉब आहेत, ते आय-टी सेक्टरवाल्यांचे वर्क फ्रॉम होम काम सुरू आहे. मग त्याच वेळेला आम्हाला पण वाटतं, की आम्हालाही गर्व आहे, की चला आमचं पण घरातून काम सुरू आहे. कारण वर्क फ्रॉम होम ही मुभा ओरिफ्लेम पण देते, म्हणजे एम-एल-एम ही सगळेच कंपनी देतात आणि इव्हन जर विचार केला, की मल्टी मतलब एम-एल-एमचा जर विचार केला, तर वर्क फ्रॉम होम हे ऑप्शन असतंच त्यांच्याकडे. ज्या लोकांना जॉब सोबत-सोबत जर त्यांना बिझनेस करायचा आहे किंवा एम-एल-एम जॉइन करायचं, तर ते वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाईम जॉब हे करू शकतात. आणि आम्हाला आता लॉकडाऊन पिरियडमध्ये ज्यावेळेला इतकी भयानक परिस्थिती आहे, तर घरातले कामं सोबत घरामध्ये बसून
पासून सुद्धा बिझनेस आहेच. म्हणून मग आमचं काम आता जास्तीचं झालंय. ज्या वेळेला आम्ही फील्ड वर्क करत होतो, म्हणजे बाहेर पडून काम करणं पण गरजेचं होतं. पण आता जेव्हा लॉकडाऊन पिरियडमध्ये अगदी कंपल्सरी घरातच बसायचंय, तर त्यावेळेला आम्हाला अ, याचा भरपूर फायदा होतोय. म्हणजे सोशल मीडियाचा, त्याच्यानंतर मग ज्या पण आपल्याला ट्रेनिंग वगैरे Zoom, जसं आपण व्हाया Zoom सगळे जोडले गेलेलो आहे. तर ऑलरेडी आम्ही 1 वर्षापासून ऑनलाईन वेबिनार ऑलरेडी आम्हाला Oriflameने शिकवलेले आहेत आणि आम्ही हे कधीपासूनच या प्रकारे आमच्या ट्रेनिंग मीटिंग्स या सुरू होत्या. कारण माझं तर म्हणजे उदाहरण जर घ्यायला गेलं, तर मी आता 2 वर्षापासून घरूनच काम करते. कारण एवढ्याच जर्नीमध्ये अंकलेश्वरचे 5 वर्ष, नाशिकचे माझे जवळ-जवळ 10-12 वर्ष, त्याच्यानंतर मग मला आता म्हणजे सगळे माझे स्वप्न पूर्ण होतायत आणि त्या स्वप्नासोबतच माझं अजून एक छान स्वप्न होतं, की प्रत्येकाचं स्वप्न असतं, की फक्त पती-पत्नी नाही तर आपली मुलं पण असावे, असं माझं ते पण स्वप्न होतं आणि ते स्वप्न पण मी नेहमी रंगवायची. पण जसं म्हणजे बरेच वर्ष काळ गेल्यानंतर मला ही संधी मिळाली आई होण्याची आणि 2 वर्ष झाले म्हणजे आता माझी मुलगी 1 वर्षाची. हिला सांभाळून आणि हिच्या वेळेला प्रेग्नंट असून सुद्धा मी हे काम सगळं घरातून केलेलं आहे. याला मला फायदा मिळाला तो याचा सोशल मीडियाचा. सोशल मीडिया किंवा मग ऑनलाईन हे जे पण आहे याच्यापासून मला हा बेनिफिट मिळाला. कारण याच्यामधून आम्हाला ऑलरेडी कंपनीने शिकवले होते. कंपनीने ऑलरेडी 2-3 वर्षापासून सगळे ऑनलाईन टूल्स अवेलेबल केले होते आणि हे टूल्सचा बेनिफिट जास्तीत जास्त लोकांना घ्यायला नेहमी कंपनी शिकवत होती. पण इंडियामध्ये काय आहे ना, की हार्ड वर्कला जास्त महत्त्व देतात. स्मार्ट वर्क खूप कमी लोकं चॉईस करतात. कारण का, की त्यांना असं वाटतं, की स्मार्ट वर्कने कधी बिझनेस होतो. नेहमी हार्ड वर्क केलं तरच पैसा मिळतो असं त्यांचं एक डोक्यात असतं आणि अशा प्रकारे नेहमी फील्डवर जाऊनच काम करायचं आणि मगच आपला बिझनेस होतोय, अशा प्रकारे त्यांचं काम सुरू होत होतं. पण मग मला याचा बेनिफिट मिळाला, की ज्या वेळेला डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल होते, तर त्याचा मी बेनिफिट घेतला आणि माझ्या लोकांना मी डिजिटल प्लॅटफॉर्मने जोडत राहिली. म्हणजे Facebook, WhatsApp वगैरे अशा प्रकारे Insta हे सगळ्यांचा बेनिफिट मला मिळाला आणि मी याचे ग्रुप बनवून आणि याच्यामधूनच मी माझा बिझनेस स्प्रेड करत राहिली. आता जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला, तर बऱ्याच कंपन्यांनी वेगवेगळे ॲप तयार केले. तर ॲपचा फायदा आम्हाला पण झाला. कंपनीचे पण भरपूर ॲप होते. ज्या ॲपमधून आपल्याला म्हणजे MLMचे जर बघितले, तर प्रत्येक MLMचे ॲप असतात. तर MLMमध्ये प्रत्येक ॲपमध्ये त्यांचं कंपनीचं स्ट्रक्चर बघता येतं, त्यांचं नेटवर्क बिल्ड कसं आहे ते बघता येतं. त्याच्यानंतर मग त्यांच्या ऑर्डर प्लेस कशा करायच्या, काय वगैरे हे सगळं ऑनलाईन त्यांना बघता येतं. हे सगळं ते करत असताना डिजिटल प्लॅटफॉर्मचा याला भरपूर मला बेनिफिट मिळाला. ऑनलाईन ट्रेनिंग्स, ऑनलाईन मीटिंग्स या सगळ्या माझ्या होत राहिल्या. ऑनलाईन ट्रेनिंग मीटिंगमध्ये मी लोकांना पण जोडत राहिली. एक नेटवर्क बिल्ड करत गेली आणि माझं काम असंच सुरू राहिलं. मग अशा प्रकारे हा फायदा होतो, जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत काम करतो आणि जास्तीत जास्त फायदा झाला मोदी सरकारचा. कारण मोदी सरकारची एकच घोषणा होती की त्यांना पूर्ण डिजिटलमध्ये काम करायचं होतं आणि त्यांचं एक ध्येय होतं ना, की पूर्ण इंडियाला मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया बनवायचं. याचा बेनिफिट आम्हाला Oriflameमध्ये पण झाला आणि याच सोबत आपलं काम अजून जोरात सुरू झालं. मग आता अ, अ, हे पूर्ण जगभरात पसरलं. म्हणजे पूर्ण जगभरात सोबत पूर्ण इंडियामध्ये पण हार्ड वर्क सोबत स्मार्ट वर्कला महत्त्व दिलं गेलं आणि स्मार्ट वर्क करत लोकं जेव्हा आता लॉकडाऊनचा पिरियडचा जर विचार केला, तर लॉकडाऊन पिरियडमध्ये अ, म्हणजे सगळ्यांवर परिणाम झालाय. जॉबवाले घरी बसून आहेत, तर त्यांचं पेमेंट मिळतंय का नाही याची गॅरंटी नाहीये. पण MLM वाल्यांची फक्त कुरिअर सर्व्हिस बंद होती. त्यांचा बिझनेस मात्र घरून का असेना हा सुरू होता. त्यांची सर्व्हिस फक्त कुरिअर सर्व्हिस आणि ऑफिसेस त्यांचे बंद होते. पण ऑनलाईन ट्रेनिंग्ज रोजच्या 2 किंवा 3 ट्रेनिंग्स या आमच्या सुरू होत्या. आणि प्रत्येक नेटवर्क मार्केटिंग वाल्यांचं हे एक कामच होतं. कारण त्यांचा एक मोटोच असतो ना, की वर्क फ्रॉम होम तुम्ही करताय, तर याच्यामध्ये तुम्ही घरूनच जास्तीत जास्त कसा काम करू शकतो. आणि जर आपण बघितलं, की MLMमध्ये जास्तीत जास्त लेडीज काम करतात. कारण लेडीजचा जो वेळ असतो, त्या लेडीजला त्यांचा वेळ मॅनेज करणं खूप चांगलं येतं. म्हणजे जर त्यांना घरातलं एखादं मोठं फंक्शन जरी असेल, तर सगळे रोजचे कामं करून फंक्शन कसं अटेंड करायचं, सगळ्या फंक्शनची तयारी कशी करायची,
डेली जे त्यांचे कामं असतात, त्याच्यातून दुपारचा वेळ आरामासाठी कसा काढायचा, झोप घ्यायची का अजून त्याच्या झोपेबद्दल अजून दुसरं आपलं कुठलं काम आपण करता येतंय का ते बघतो. म्हणजे सगळं लेडीजला मॅनेज करणं खूप सोपं असतं आणि म्हणून मग बरेच एम-एल-एम मध्ये लेडीज जास्त काम करतात. कारण त्यांचा जो वेळ असतो, त्यांची जी ओळख असते आणि दुसरं म्हणजे त्यांचं हे नेटवर्क मार्केटिंगमध्ये त्यांचं बोलणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे प्रत्येक त्यांची जी गॉसिप असते, त्या गॉसिप सोबत जर आपण आपला बिझनेस पण स्प्रेड केला, तर त्याचा अजून जास्तीत जास्त फायदा होतो. म्हणून मग जास्तीत जास्त एम-एल-एम मध्ये लेडीज बघायला मिळतात. मग आजकाल जर आपण बघितलं तर आता सगळं चित्र बदललेलं आहे. कारण घरामध्ये फक्त एक इन्कमने होत नाही, तर मल्टिपल सोर्सने कशी इन्कम येते हे प्रत्येकाला कुठे ना कुठे वाटत असतं. म्हणून मग लेडीज सोबत खूप सारे Oriflameमध्ये किंवा एम-एल-एममध्ये जेंट्स काम करतात. बरेचसे नेटवर्क मार्केटिंगमध्ये जेंट्स जास्त आहेत. काही ज्या प्रॉडक्ट्स जिथे ब्युटी प्रॉडक्ट आहे, तिथे फक्त लेडीज जास्त दिसतात. अशा प्रकारे कॅटेगरीज असतात. तर मग चूज कसं करायचं ते आपल्यावर डिपेंड करतं, की आपल्याला कुठे परवडतंय, म्हणजे आपण कुठे व्यवस्थित काम करू शकतो, कुठला बिझनेस आपल्यासाठी चांगला आहे, कुठे आपल्याला सोपं वाटतंय हे आपण काम करू शकतो. मग अशा प्रकारे तुम्ही चूज करू शकतात सगळे बेनिफिट बघून आणि वर्क फ्रॉम होम मध्ये तुम्ही काय काय करू शकता, जसं ट्रेनिंग्स आहे, मीटिंग्स आहे, सगळ्या लोकांना तुम्ही नेटवर्क मध्ये कसे जॉईन करू शकतात. जवळजवळ 7 वर्षाचा जर मी अनुभव घेतला तर 7 वर्षामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त लेडीजला मी ओरिफ्लेम मध्ये जॉईन केलं असेल आणि सगळे टिकून नाही राहत. नेहमी कोणी ना कोणी म्हणजे काही ना काही कारणास्तव कोणाला बंद करावं लागतं, कोणी नवीन लोक येतात. अशा प्रकारे कमी जास्त होत असतात. पण खूप लोकांना संधी मिळते आणि बरेच लोक असतात की ते नेहमी सुरुवातीपासून तर आतापर्यंत अजून पण टिकून आहेत. पण जे नेटवर्क मार्केटिंग मध्ये जे टिकले तेच शेवटपर्यंत जातात आणि सक्सेस पण त्यांनाच मिळते. जर आपण जास्त डोक्याचा वापर करून जर बिझनेस केला एम-एल-एम, तर याच्यामध्ये सक्सेस नाही मिळणार. पण प्लॅन आहे, सक्सेस प्लॅन आहे किंवा बिझनेस प्लॅन आहे, त्याप्रमाणे जर आपण आपल्याला दिसतंय की कशाप्रकारे आपल्याला काम करायचंय, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, या पद्धतीने जर आपण लोकांना जॉइन केलं आणि त्याप्रमाणे इन्कमला जर सुरुवात केली, तर इझिली आपण याच्यामध्ये अचीव्हमेंट घेऊ शकतो. आणि अशीच अचीव्हमेंट मला पण मिळत गेली. आता एवढ्या वर्षामध्ये जसजसं माझी लेवल होत गेली, सीनियर मॅनेजर, डायरेक्टर, त्याच्यानंतर 50,000चा मला कॅश अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतर मग दरवर्षी नॅशनल सेमिनार असतात. तर दरवर्षीच्या नॅशनल सेमिनारला कशाप्रकारे क्वालिफाय केलं गेलं पाहिजे. तर याचं नेहमी टार्गेट असतात. तर ते टार्गेट सेट करून आम्ही काम केलंय आणि फक्त स्वतः काम करून आणि स्वतः सेमिनार अटेंड नका करू. तर आपल्यासोबत आपण किती जास्तीत जास्त लोकांना घेऊन जाऊ शकतो, हे पण प्लॅनमध्ये असलं पाहिजे. तरच लोकं जर आपल्यासोबत असले, तर ती नेहमी मोटिव्हेट असतात, की नाही आपण पण जातोय. आपल्या अपलाईन जर जाताय, तर आपल्याला पण जाता येतं आणि आपण जातोय, तर आपण बऱ्याच लोकांना याच्यासोबत आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून मग नॅशनल सेमिनारमध्ये जास्तीत जास्त लोकं घेऊन जा, की ते क्वालिफाय करू शकतात, मंथली इन्कम घेऊ शकतात आणि सेमिनार क्वालिफाय होतात. मग अशा प्रकारे जर आपण त्यांना ते पण दाखवलं, तर त्याच्यातून पण खूप लोकं मोटिव्हेट होतात. आता मोटिव्हेट असणं पण तेवढंच गरजेचं असतं, कारण नेहमी काळ बदलत असतो. आता काळ म्हणजे घरातली परिस्थिती म्हणा, बाहेरची परिस्थिती म्हणा, सोसायटीतली परिस्थिती म्हणा, तर ही नेहमी बदलत असते आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो आणि मानसिकतेवर परिणाम झाला, तर हा परिणाम आपल्या बिझनेसवर पण होतो. म्हणून मोटिव्हेट असणं गरजेचं असतं. मग आता मोटिव्हेट व्हायचंय, तर मग करायचं काय? तर त्याच्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ही असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सोर्स बघा, की आपण पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी काय करू शकतो? कुठले-कुठले बुक्स रीड करू शकतो? मोटिव्हेशनल व्हिडिओ वगैरे हे बघू शकता. तर मी जर माझा विचार केला, तर मोटिव्हेशन मला नेहमी मिळत गेलं. माझं नेटवर्क होतं, त्या नेटवर्कमधून. त्याच्यानंतर मग आमचं एक टीम होती, जी नाशिकमध्ये एक टीम आहे. तर त्या टीमसोबत आम्ही नेहमी काम करायचो. तर एकमेकांचं बघून आणि नेहमी आम्ही मोटिव्हेट असायचो. त्याच्यानंतर मग आम्ही इयरली म्हणजे वर्षातून एकदा कुठेतरी आम्ही बाहेर फिरायला जायचो. आणि त्याच्यातून पण खूप छान वाटतं, की वर्षातून आपण फॅमिली सोबत एक ट्रिप वेगळी असायची, फ्रेंड सोबत एक ट्रिप वेगळी असायची. त्याच्यानंतर मग अ, Oriflame सोबत म्हणजे नॅशनल जे सेमिनार असतात त्याच्यामध्ये जी टीम सोबत जायचो ते आमची एक ट्रिप वेगळी असायची. त्याच्यामुळे मग खूप उत्साह असायचा, की आपण जर एवढं एन्जॉय करतोय, तर एन्जॉयसाठी आपण काम करणं पण गरजेचं असतं आणि जी वर्षभर काम करतो, तर त्याचा थकवा 3 ते 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये निघून जातो आणि आपण परत नवीन जोमाने काम करायला तयार असतो. त्याच्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ बघा, मोटिव्हेशनल व्हिडिओ असतात, त्याचे बुक्स असतात, बुक्स रीड करा. मी सुद्धा बरेचसे व्हिडिओ बघत राहिली. त्याच्यानंतर मग
अहमदाबादला स्नेह देसाईंना ओळखतच असाल, त्यांचे नेहमी सेमिनार असतात. तर त्यांचे सेमिनार मी बरेच अटेंड केले आहेत स्नेह देसाईचे. त्याच्यानंतर मग बरेचसे बुक मी रीड केले आहेत. त्याच्यानंतर मग आर वाय पाटील सरांनी पण त्यांच्या वेबिनारमध्ये एकदा सिक्रेटचं सांगितलं होतं की सिक्रेटचं महत्व. तर या बुक आम्ही ऑलरेडी रीड केल्या होत्या. सिक्रेट द सिक्रेट म्हणा, मॅजिक बुक आहे. त्याच्यानंतर मग एक याची अनंत खेर यांची आपण 2 बुक आहेत. तुम्हाला काय हवंय किंवा मला श्रीमंत व्हायचंय. या बुक पण खूप छान आहेत. त्याच्यानंतर मग द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. सगळ्यात आधी तर मी ही बुक रीड केली होती. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे जर का तुम्ही माइंडमध्ये जसा विचार करताय, परिस्थिती तुमच्या समोर तशीच येते. म्हणून मग तुमचा विचार हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही जर तुमचे विचार तुमच्यासाठी फायद्याचे जर विचार करत असाल, तुमच्यासाठी तुमचे ड्रीम खूप महत्वाचे आहेत आणि ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, तर ते कसे करू शकता? तुम्ही फक्त ड्रीम बघा. त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट आपोआप तयार होतं आणि ही पॉवर फक्त सबकॉन्शियस माइंडमध्ये असते. मग नेहमी तुम्ही सूचना देत राहा सबकॉन्शियस माइंडला, की तुम्हाला काय हवंय? तुम्ही नेहमी जर अशा पॉझिटिव्ह सूचना देत राहिल्या, तर नेहमी तुम्हाला जे हवंय ते मिळतं. आणि आई होण्याचा हा माझ्यासाठी तो चमत्कारच आहे. कारण मी कामामध्ये नेहमी व्यस्त असायची, पण माझ्या मनामध्ये नेहमी हे असायचं, की इतके वर्ष झाले आणि आपलं हे पण एक स्वप्न आहे, की आई होणं. आणि एक चमत्कार म्हणून का असेना, तर मला त्या बुक्सचा त्या व्हिडिओचा हा सगळा मला बेनिफिट झाला. कारण सगळे मेडिकल जे पण असतात, म्हणजे जे पण मेडिकल प्रॉब्लेम वगैरे जे पण होते, की सगळे सॉल्व्ह होऊन सुद्धा जर आपल्याला याचा रिझल्ट मिळत नाही, तर मग परमेश्वरावर शेवटी एकच असतं परमेश्वर. परमेश्वरावर हे जर सगळं सोडलं, तर आपल्याला जे हवंय ते मिळतं आणि त्याच्यासाठी पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच की म्हणजे हा जो क्षण आहे तो लवकरच माझ्या जीवनात आला आणि मला आई होण्याचा आई होण्याची संधी पण मिळाली आणि मी घरात बसून मुलीला सांभाळून कॉम्प्युटर ऑपरेटरचा जॉब सोडून आणि आज वर्क फ्रॉम होम मध्ये मंथली इन्कम 25,000 ते 30,000 रुपये आता लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये घेते. जर लॉकडाऊन संपलाय, कारण याचा इम्पॅक्ट प्रत्येक बिझनेसवर आहे आणि तो नेटवर्क मार्केटिंग पर असणारच आहे. कारण लोकांचे पार्सल अटकलेत, डिलिव्हरी प्रोडक्टची मिळणार नाही, तर लोक पुढे ऑर्डर कशा प्लेस करणार? पण ट्रेनिंग, मीटिंग, मोटिवेशनल सेशन आमचे सुरू आहेत. म्हणून मग जसजसे ऑफर असतात तसतसे ऑर्डर प्लेस होत असतात. आणि आता तर लॉकडाऊन फर्स्ट जेव्हा पहिलं लॉकडाऊन होतं त्यावेळेला एकदम स्ट्रिक्ट होतं, त्याच्यामुळे मग कुठल्याही सर्व्हिस सुरू नव्हत्या. पण जेव्हा सेकंड लॉकडाऊन आलं, तर सेकंड लॉकडाऊनमुळे ओरिफ्लेमचे सर्व्हिस सुरू झाली, ती पण फक्त इसेन्शियल प्रोडक्टसाठी. इसेन्शियल मीन्स की जे खूप गरजेचे आहेत, जसं पेस्ट आहे, सोप आहे, लिक्विड सोप, हँड सोप, त्याच्यानंतर मग शॉवर जेल वगैरे, या खूप सगळ्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत, या सगळ्यांना पुरवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग इसेन्शियल प्रोडक्टची डिलिव्हरी सुरू झाली. आणि या डिलिव्हरी सोबतच ओरिफ्लेमचे ज्या लोकांचे पार्सल अटकले होते, म्हणजे ज्यांना ओरिफ्लेमचे प्रोडक्ट खूप आधीपासून आवडतात आणि जे नेहमी ओरिफ्लेम प्रोडक्ट घेत असतात, त्या लोकांनी ऑर्डर प्लेस करणं सुरू केलं आणि यांना प्रोडक्टची सर्व्हिस मिळाली. सेकंड लॉकडाऊन मध्ये हे झालं. थर्ड लॉकडाऊन मध्ये तर ऑलमोस्ट जे ग्रीन झोन, ऑरेंज झोन आहे तिथपर्यंत प्रोडक्ट तर मिळालेच. फक्त रेड झोन मध्ये प्रोडक्ट डिलिव्हरी नाही होते. पण ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये सगळ्या प्रोडक्टचा सप्लाय होतोय आणि त्या लोकांचा बिझनेस परत सुरू झालेला आहे. एवढंच. मग आता याचा इम्पॅक्ट बाकीच्या बऱ्याचशा बिझनेसवर झालेला आहे. फॉर एक्झाम्पल जे स्कूल कॉलेज बंद आहेत, प्रायव्हेट सेक्टर वाले जे आहेत, ट्युशन क्लासेस हे सगळे बंद आहेत. ऑनलाईन सगळे वेबिनार सुरू आहेत, पण ऑनलाईन मध्ये शिकवणं जेवढं समजतंय तेवढं त्यांना समजतं. पण जोपर्यंत स्कूलमध्ये त्या डिसिप्लिन मध्ये येत नाही, तोपर्यंत मुलांमध्ये ती डिसिप्लिन येणार नाही. आणि त्याच्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे, की हे सगळं कधी बंद होईल आणि कधी हे म्हणजे कधी त्यांचं रुटीन सुरू होईल. शाळा, कॉलेज, त्याच्यानंतर मग प्रायव्हेट सेक्टर, कंपनीज वगैरे बऱ्याच लोकांचे कंपन्याज वगैरे सुरू झालेल्या आहेत. पण बरेचशे लोकांचं मायग्रेशन झालेलं आहे. म्हणजे कितीतरी लोक तर आपलं एरिया सोडून गेलेले आहेत. ज्याच्या त्याच्या देशात आपले म्हणजे बरेचशा राज्यात आपले लोक चालले गेलेले आहेत. मग आता परत त्या लोकांना बिझनेसचा प्रश्न असणार आहे, त्यांचा जॉबचा प्रश्न असणार आहे. बऱ्याचशा लोकांनी बिझनेस सेटल करून ठेवलेले आहेत. जसं काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली एक शॉप, एक रेंटने शॉप घेतलेलं आहे, बँकेचं लोन घेतलेलं आहे, कामावर लोकांना ठेवलेलं आहे, त्याचं लाईट बिल, रेंट वगैरे हे सगळं त्यांना द्यावंच लागणार आहे. जरी ते 2 महिने घरात बसले, त्याच्यानंतर जेव्हा हे सुरू होईल, तर ते तर देणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे ते त्यांना द्यावंच लागणार आहे. पण तुमची जर आवकच नसेल, तर तुम्ही देणार कुठून? म्हणून मग MLM कडे बघितलं जातं, की घरात बसून जरी का असेल ना लॉकडाऊन मध्ये, पण तुमचा बिझनेस होतोय आणि बिझनेस सोबत सोबत NEFT प्रत्येक MLM वाले NEFT करून घेतात.
म्हणजे जर 2 आणि 3 दुसऱ्या-तिसऱ्या तारखेला तुमचा चेक अकाउंटला येतो म्हणजे येतो. आणि म्हणूनच हा एक फायदा झाला, की मंथली इन्कम जर येतेच आहे, तर मग बिझनेसमध्ये अजून म्हणजे अजून करावासा वाटतो, की अजून लोकांना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करायचा. आणि फील्ड वर्क करताना काय व्हायचं, की लोकांच्या टचमध्ये कमीत कमी होतो. कारण फोनमधून जे बाहेरगावी जे आपण जिथपर्यंत रेग्युलर जाऊ शकतो त्या लोकांना तर ओळखतो. पण आउट ऑफ स्टेट मधले जे लोकं आहेत, त्या लोकांना फोनवरूनच फक्त कॉन्टॅक्ट होत असायचा. तर आता त्यांच्या जवळचा एक फायदा झाला, की सोशल मीडियाचा किंवा मग हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याचा फायदा झाला. खूप सारे वेबिनार्स होत राहिले कंपनीचे आणि कंपनीने हे सगळे डिजिटल प्लॅटफॉर्मचा यूज नेहमी कंपनी शिकवत असायची. पण आम्ही लोकांना नेहमी हे शिकवत असायचो नेटवर्कमध्ये. पण लोकं सिरियसली घेत नव्हते. पण आता त्यांच्याकडे याच्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. ते जर घराबाहेर पडू शकत नाही, तर त्यांना हे अटेंड करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग लोकांनी स्मार्ट वर्क करण्यामध्ये जास्त कल घेतला. म्हणजे स्मार्ट वर्कमध्ये जास्त त्यांनी प्रेफरन्स द्यायला सुरुवात केली. त्याच्यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोन बऱ्याच दिवसापासून स्मार्टफोन अवेलेबल झालेले आहेत. स्मार्टफोनचा उपयोग फक्त व्हिडिओ, फोटो किंवा मग सोशल मीडियामध्ये शेअरिंग हेच नाही, तर याचा उपयोग बिझनेसमध्ये जास्तीत जास्त कसा करायचा, हे सुद्धा शिकवलं जातं. आणि आम्हाला लॉकडाऊनमध्ये याचा भरपूर फायदा झाला. तो असा, की Facebookमध्ये, Instaमध्ये WhatsApp थ्रू तुम्ही लीड जास्तीत जास्त कशा घेऊ लोकांना प्रॉडक्टचं कसं नॉलेज देऊ शकता, तुम्ही ऑर्डर कशा घेऊ शकतात, हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळालं. आणि हे फक्त आम्हीच नाही शिकलो, हे आम्ही शिकतच होतो कधीपासून, पण आम्हाला लोकांना शिकवायचं होतं. आणि ही संधी आम्हाला आता लॉकडाऊनमध्ये मिळाली. आणि या संधीचं आम्ही लगेच सोनं केलं, की लोकांना लगेच जॉइन केलं. नेटवर्क तर बिल्ड होतंच, त्याच्यामध्ये फक्त आम्हाला त्यांना मोटिव्हेट करणं आणि ट्रेनिंग देणं गरजेचं होतं. आणि लोकांनी ते एक्सेप्ट पण केलं. म्हणजे इझिली अगदी खेड्या-पाड्यात आपला बिझनेस होतोय. इझिली लोकं डिजिटल प्लॅटफॉर्मचा यूज करताय. Facebook, Insta तर इझिली लोकं वापरताय. मग याचा वापर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी करा. कारण आपण फक्त एन्जॉयमेंटसाठी पोस्ट टाकत असतो. कुठे फंक्शनला गेलोय, तिथलं आपण टॅग करतो. त्याच्यानंतर तिथले फोटोज वगैरे टाकतो. पण त्याच्यासोबत तुम्ही बिझनेस पण स्प्रेड करा. तर तुमचा दुसरा पण एक फायदा होईल. कारण आपण स्वतः आपल्या जाहिराती तयार करू. कारण आपल्याला कोणाला पैसे द्यायचे नाही किंवा कंपनी त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करत नाही. तर आपल्या थ्रू जेवढं आपण जाहिरात करू, तेवढा आपल्या सेल होणार आहे आणि जेवढा आपला सेल होणार आहे, तेवढी आपली इन्कम पण होणार आहे. म्हणून मग याचा फायदा घेणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा मंथली इन्कम आमची सुरूच आहे, तर मग लोकांना सांगणं खूप सोपं जातं. आता या लॉकडाऊन पिरियडमध्ये बऱ्याच लोकांचे जॉब जाणार आहेत. बऱ्याच लोकांना जॉब नवीन मिळत आहे, कधी मिळत आहे, काय हे काही आपल्याला माहिती नाहीये. पण आय-टी सेक्टरवाल्यांचं छान आहे, की ते आय-टी सेक्टरवाले घरून काम करताय. कंपनी सुरू झाली, की त्यांचं परत कंपनीमध्ये जाणं-येणं सुरू होईल. पण बाकीच्यांना त्यांच्या जॉबची गॅरंटी नाहीये. मग अशा वेळेला आपण एक सपोर्ट म्हणून एम-एल-एमकडे बघू शकतो, की जोपर्यंत तुम्हाला दुसरा जॉब मिळतोय, तुम्हाला 8 तास काम करून जे इन्कम मिळतंय, त्यासोबत ते जोपर्यंत मिळत नाही, त्या तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही कुठल्यातरी एक नेटवर्क मार्केटिंगमध्ये जॉइन करून आणि थोडीफार का होईना इन्कम घ्यायला सुरुवात तर करा. जेणेकरून तुमचा घर खर्च करायला तुम्हाला सुरुवात होईल. आणि म्हणून मग आम्ही जास्तीत जास्त लोकांना हे सांगायला सुरुवात केली, की आपण अशा लोकांपर्यंत पोहोचा, की ज्या लोकांना आज खूप गरज आहे. म्हणजे किती लोकं, कोणत्या लोकांना खूप गरज आहे, की जे शिलाई काम करत आहे, पार्लर आहे. लेडीजचा जर मी विचार केला, शिलाई काम आणि पार्लर या 2 गोष्टींना खूप महत्त्व देतात. पण ते सगळे बिझनेस सीझनेबल आहेत. जितका तुमचा सीझन आहे तेवढाच तुमचा तो बिझनेस होतो आणि म्हणून तुम्ही एक काही वेळामध्ये जेवढा वेळ मिळतो तुम्ही त्या वेळेत ते करा. थोडासा जर तुमचा वेळ आहे, तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही एखाद्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये जॉइन करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात थोडा वेळ देऊन तुमचे जेवढे पण कॉन्टॅक्ट आहेत, कारण या लोकांकडे कॉन्टॅक्ट नेहमी असतात किंवा टीचर म्हणा, क्लासेस घेणारे जे टीचर्स आहेत, घरून ट्युशन वगैरे घेतात, जॉब करतात स्कूलमध्ये, या सगळ्यांकडे खूप कॉन्टॅक्ट आहे. तर त्या कॉन्टॅक्टचा तुम्ही दुसरा बेनिफिट हा घेऊ शकता, की एखादं एम-एल-एम करून आणि त्याच्यामधला लोकांचा फायदा तुम्हाला एम-एल-एममध्ये पण होईल. हे बघा, हे याच्यासाठी, की आपल्याला इन्कम मिळते म्हणून नाही. या लोकांना सपोर्ट करा, की ज्यांना खूप गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करून किंवा गव्हर्नमेंट पण खूप सपोर्ट करते. पण गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करून पण किती करणार? त्याची पण एक लिमिट असते आणि म्हणून ती लिमिट एक लिमिट प्रमाणे ते सपोर्ट करतील. पण काही काळानंतर परत त्यांचं काय होणार, की ज्यांच्याकडे बिलकुलच काही सोर्स नाहीये. आणि म्हणून मग त्यांना एक प्लॅटफॉर्म आम्ही अवेलेबल करून देतो आणि आम्ही जास्तीत जास्त नेटवर्कमध्ये हे सांगितलंय, की तुम्ही लोकांना जॉइन करा. तुमच्या थ्रू जर कोणाला 2 पैसे मिळत असेल, तर तुम्ही एक खूप चांगलं काम करताय. एक प्रकारे
त्यांच्याकडून चॅरिटी होते. आता चॅरिटी खूप लोक देत आहेत, ज्यांच्याकडे भरपूर काही देण्यासारखं आहे तर ते देत आहेत. ज्यांच्या ओळखीचे लोक आहेत, ज्यांना खूप म्हणजे काही किराणा करून देणं. आता बऱ्याच ठिकाणी कामवाल्या म्हणजे बंद केलेल्या आहेत. घरी कामाला ज्या लेडीज येतात तर त्या बंद झालेल्या आहेत. तर मग आता त्यांना जर कामच नाहीये तर ते खातील कुठून? तर तरी पण त्यांना आपल्याकडे जर म्हणजे आपल्याकडे जर ते नेहमी आपल्याला कामात येत आहे, तर त्या लोकांना आपण मंथली इन्कम तर दिलंच पाहिजे. म्हणजे मंथली पेमेंट जे काम नाही करत आहे, तरी पण त्यांना जर एक इन्कम दिलं, तर ते नेहमी आपल्याला सपोर्ट तर करतातच, पण अडी-अडचणीत पण ते कामात येतात आणि त्यांच्या अडी-अडचणीत आपण कामात येतोय. आज अशी वेळ आली, की आपण पण त्यांच्या अडी-अडचणीत कामात येऊ, जेणेकरून एक प्रकारे आपली ती चॅरिटी होते. कारण आपण गव्हर्नमेंटला तर चॅरिटी देतोय, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण जर चॅरिटी केली, तर ते खूप महत्वाचे आहे. कारण आपल्याला आजूबाजूचे लोकं अशा वेळेला कामात येतात, की ज्या वेळेला आपल्यासोबत कोणी नसतं. म्हणून मग त्या लोकांना पण आपण एक प्लॅटफॉर्म द्यायचा, एक अपॉर्च्युनिटी द्यायची, की जेणेकरून त्यांनाही 2 पैसे मिळावे आणि त्यांना आपण सपोर्ट करा, की जास्तीत जास्त ते कशाप्रकारे याचा बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यानंतर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. कारण एम-एल-एममध्ये जर तुम्ही बघायला गेलं, तर खूप सारे बिझनेस असे आहेत, की जिथे तुम्हाला फक्त प्रॉडक्ट एकदा वन टाईम पर्चेसिंग प्रॉडक्ट असतात, की तुम्ही वन टाईम पर्चेस करा, तुम्ही मेंबर होतात. त्याच्यानंतर तुम्ही पेअर पेअर सिस्टमने तुम्ही काम करा, वीकली इन्कम घ्या. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कॅटलॉग असतात, मंथली कॅटलॉग, की दर महिन्याचे कॅटलॉग त्यांचे बदलत असतात, कॅटलॉगच्या ऑफर बदलत असतात आणि त्यांच्या प्रॉडक्टनुसार जसे-जसे ऑफर असतात त्याच्यानुसार त्यांचं सेल होत असतो. त्याच्यानंतर मग त्यांची इन्कम पण त्या प्रकारे ठरलेली असते. मग काही-काही कंपन्यांचं असतं, की 2च गोष्टींवर डिपेंड असतं, की एक तर रिक्रूट करा आणि दुसरं म्हणजे प्रॉडक्ट सेल करा. या 2 गोष्टी जर तुम्ही करताय तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळतो. मग आता तुम्हाला ठरवायचंय, की तुम्हाला ईझी काय आहे? त्याच्यानंतर कॅटेगरी बघा प्रॉडक्टची, की तुम्ही कुठले प्रॉडक्ट सेल करू शकता. कारण प्रत्येक एम-एल-एममध्ये जर बघायला गेलं, तर वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. काही कंपन्या अशा आहेत, की ते फक्त हेल्थ प्रॉडक्ट प्रोव्हाईड करतात. काही कंपन्या अशा आहेत, की जे फक्त होम युटिलिटीज प्रोव्हाईड करतात. काही कंपन्या अशा आहेत, की जे फक्त ब्युटी प्रॉडक्ट सेल करतात. मग तुम्ही कुठल्या कुठल्या प्रॉडक्टला इझिली तुम्ही सेल करू शकतात. तुमच्याकडे कुठल्या कॅटेगरीचे लोकं जास्त आहे कॉन्टॅक्टमध्ये. त्याप्रकारे तुम्ही ते मार्केट जॉइन करून आणि त्या एम-एल-एमचा, त्या नेटवर्क मार्केटिंगचा बेनिफिट घेऊ शकता. मग अशा प्रकारे त्यांचे टार्गेट असतात. मग ते कुठले टार्गेट तुम्ही सेट करून आणि त्याचा मागचा बेनिफिट घेऊ शकता. मग आता हे ठरवायचं तुम्हाला आहे, की तुम्ही कुठले टार्गेट सेट म्हणजे तुमचे कुठले टार्गेट तुम्ही घेऊन आणि ते काम करू शकतात. कारण प्रत्येक कंपनीमधले टार्गेट असतात. टार्गेट अचीव्ह केले तरच सेमिनार असतात. सेमिनार अचीव्ह केले तरच तुम्हाला भरपूर इन्कम असते आणि बरेचसे लेव्हल जर अचीव्ह केले तरच तुम्हाला कॅश अवॉर्ड पण असतात. आणि अशाच प्रकारे प्रत्येक कंपनीचं असतं आणि जसं ओरिफ्लेमचा जर विचार केला, तर मी ऑलरेडी 5 नॅशनल सेमिनार मी क्वालिफाय केलेलं आहे. क्वालिफाय केलं म्हणजे इट्स मीन्स मी जाऊन पण आलेली, ते पण हसबंड सोबत. आता जर विचार केला, जर आपल्याला कुठे टूर करायचा आहे, कुठे जायचंय व्हॅकेशनला, तर आपल्याला हॉटेल बघायची, ट्रॅव्हलिंग कशी करायची, काय वगैरे हे सगळं आपल्याला बघावं लागतं. पण ज्यावेळेला आपण एखाद्या नेटवर्क मार्केटिंग सोबत जर टूर करतोय, तर आपल्याला फक्त क्वालिफाय करायचंय. बाकी आपल्याला काही बघायची गरज नाही. फक्त तुम्ही शॉपिंग करा, पॅकिंग करा आणि तुमच्या 4 ते 5 दिवसाच्या सुट्टीसाठी तुम्ही रेडी व्हा. बस मग फक्त लोकेशन आपल्याला कंपनी देत असते. त्या लोकेशननी आपल्याला जायचं आहे. त्या लोकेशननी आपल्याला जायचं असतं. ट्रॅव्हलिंगची अरेंजमेंट आपल्याला करायची असते. काही ठिकाणी जर इंटरनॅशनलचे सेमिनार असतात. याची ट्रॅव्हलिंगचं सगळं जे पण खर्च असतो, हे सगळे कंपनी करत असते. मग अशा प्रकारे आपण तिथे एन्जॉय करतो. मग हे फक्त एकटं एन्जॉय करण्यात मजा नसते. जेव्हा आपल्यासोबत फॅमिली असते, तर खूप मजा येते. आणि फॅमिली सोबत जर मजा करायला गेलं ना, तर इतकी मजा येते म्हणजे पूर्ण आपलं जो वर्षभराचं जे काम असतं, ते काम आपलं म्हणजे कामाचा सगळा थकावा निघतो आणि नवीन कामासाठी आपण तयार होतो. मग अशा प्रकारे आपण चॉईस करू शकतो. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेमिनार, कॉन्फरन्सेस या तर होतच असतात आणि या सगळ्या लक्झुरियस असतात. लक्झुरियस म्हणजे आपण स्वतः खर्च करून 5 स्टार हॉटेलमध्ये नाही राहू शकत. कारण भरपूर पैसा लागतो. चार्जेस खूप असतात. पण ज्यावेळेला हे सगळं आपल्याला फ्रीमध्ये मिळतंय, तर एन्जॉय करायची मज्जाच काही वेगळी असते. आणि हे सगळं मी सुद्धा मिळवलंय. नॅशनल सेमिनार सोबत इंटरनॅशनल सेमिनार सुद्धा क्वालिफाय केला आहे. आता या वर्षाचा जो सेमिनार आहे, हे सगळे आमचे पुढच्या वर्षावर गेलेले आहेत. बिकॉज ऑफ कोव्हिड-19. मग याच्यामुळे जे परिणाम झालेला आहे, तर तो फक्त कॉन्फरन्सेसवर. पण हे सगळे कॉन्फरन्सेस आमचे पुढच्या वर्षी जर झाले, तर निश्चितच आम्हाला तिथे परत ते सगळं एन्जॉय करायला मिळणार आहे आणि काम तर आपलं हे सगळं असं सुरूच राहणार आहे. मग आता ठरवायचं तुम्हाला आहे,
की तुम्ही कुठल्या कंपनीला कशा प्रकारे काम करून आणि 2 पैसे मिळवू शकतात. तुम्ही तर मिळवतायत, पण तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फायदा करून द्या, की जेणेकरून आज ज्यांना खूप गरज आहे, त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा त्या लोकांना पण द्या. आय थिंक 5च मिनिटं राहिलेत आपल्याकडे. म्हणून मी आता वाइंड अप करते, की मला फक्त शेवटी हेच सांगायचंय, की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना MLMचा बेनिफिट सांगा आणि ज्यांना कोणाला माझी आवश्यकता असेल, की मी पण त्यांना हेल्प करू, तर माझा नंबर निश्चितच त्यांना सगळ्यांना द्या. आणि माझा बऱ्याच ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. तर मनीषा पाटील माझं नाव आणि माझा नंबर पण तुम्ही देऊ शकतात आणि त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगू शकतात. मी नेहमी त्यांना सपोर्ट करेल. थँक्यू. GCCA पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद. થેન્ક યુ મનીષાબેન. બહુ સરસ રીતે તમારી જર્ની તમે એક્સપ્લેન કરી અને પ્લસ ગાઈડન્સ બી કર્યું કે કયા ડિસિઝન કેમ લેવાનો અને હોપ કે એનાથી બધા મુક્ત જણાને ફાયદો થશે. અને કોઈને કઈ ક્વેશ્ચન્સ હશે તો પ્લીઝ મનીષાબેન. राजूभाई हॅलो યા પ્લીઝ. राजूभाई, मनीषा बेनનું जे आज लेक्चर होतं ना, इट इज ऑसम. म्हणजे एक परिपक्व बिझनेस एंटरप्रेनरशिप केम रेंज ना की आणि MLM जे फील्ड आहे ते एक्स्ट्रॉर्डनरी फील्ड आहे. तिने प्रचंड शक्ती लागत तिना मे बटू जान लाखो पडत सक्सेस पाहून असता. करेक्ट. तो आणि त्याने जे एक्सप्लेनेशन करतो नॉन स्टॉप, म्हणजे प्रत्येक आस्पेक्ट त्याने कव्हर करायचं त्यांना बिझनेस में, लाईक स्पिरिच्युअलिटी, इमोशन्स, त्यांना फॅमिलीना टीम बिल्डिंग, सोसायटी सोशल इश्यूज, नॅशनल इश्यूज, इंटरनॅशनल, परत बिझनेस करताना एन्जॉयमेंट विथ द फॅमिली ऐक्यम महत्वानी, टीम बिल्डिंग. म्हणजे जे आपण सेमिनार सामीरा त्यांना जे ग्रेट लोक म्हणजे जे मोटिवेशनल स्पीकर जे आहेत ते मनीषाबेने प्रत्येक पॉइंट त्यांना इनामे कव्हर કર્યો. તો म्हणून મારું એવું કોઈ કે ભાઈ आपण મનીષાબેનને જેમ आपण एखाद्या ठिकाणी एखादं, आणि शी इज अ फर्स्ट लेडी इन अवर GCCA इन अवर गुजर समाज, કે આપને એક માહિતી પડી કે એવી બી એક્સ્ટ્રાઓર્ડિનરી લેડીઝ જે ઝીરો મેથી હીરો થઈ રહ્યો બેસિકલી, म्हणजे त्यांनी जे फॅमिली बॅकग्राऊंड કીધું तो एक आहे जे प्रकार आहे एक एक्स्ट्राऑर्डिनरी प्रकार आहे तो. आपण बठ्ठा महिने जेम एखादं सक्सेसफुल बनवण्याची जर्नी आपण सक्सेस करायची आणि बठ्ठा ज्यांना स्टँडिंग ओवेशन देईल, तो आपण या जाती असे त्यातील त्यांनी आता मनीषा बेनी वाजता क्लॅप करीने त्यांनी या सक्सेस जर्नीने आपण एक तरफ की निश्चय व्यक्त करे. आणि देवगण साहेबांकडे MD इंडस्ट्रीज वाले त्यांच्याकडेही मी 99 पासून मी कन्सल्टंट आहे, तिथं दुसऱ्या कोणाला त्यांनी येऊ सुद्धा दिलेलं नाही. मी दोघांनी मला जेव्हा प्रश्न विचारला होता की दीपक आम्हाला एक कॅपेबल माणूस पाहिजे पूर्ण प्लांटचे हेड म्हणून, व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, तर आज मी तुमच्या समोर सांगतोय की मी आदराने तुमचं नाव त्यांना रिकमेंड केलं होतं दोघांना. हा, तुमचं नाव रिकमेंड केलं होतं की गो फॉर दिस पर्सन. त्यावेळेस तुम्ही रिलायबल मध्ये होते ऑपरेटिव्ह, बरोबर, म्हणून त्यांनी बाहेर बोलली राहते म्हणे काय म्हणे आमचे संबंध आहेत म्हणे जरा, आम्हाला असं आता सध्या तिथं काम करतायत, कॉन्टॅक्ट असतात म्हणे, त्यामुळे त्यांनी जर तिथून सोडलं तर म्हणे आम्हाला घेता येईल राजूभाई. पण आता ते काम. ओके. जितेंद्र भाई तुम्हारा क्वेश्चन. क्वेश्चन काही नाही. नमस्कार सर्वांना आणि मनीषाबेनला खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्याला कमी टाइम एक्सप्लेन. RY पाटील सर जे કીધું આપને કે ભાઈ બિઝનેસ ને મોટિવેશન અને MLM નો મને બી થોડો बहुत અનુભવ है. એની કરતા આપણે પાગલ થવું પડે અને સમોરનો જ્યાં સુધી આપણે પાગલ કહેતો નહીં ત્યાં સુધી आपण सक्सेस થતા નહીં. સચ અ નાઇસ ઇવેન્ટ. आणि त्यांनी जे કીધું એક દેશભાઈ કહું છું કે ભાઈ त्यांनी छोकरी लहान बाळ आहे तो भी भाई ज्या सायन्स थोडं आवाज में थोडं हे आहे रो, आवाज में आवाज नाही थोडं कर्कशपणा आहे रो तुम्हाला आवाज. एक मिनिट फॅन म्हणून काय गाण आहे ना त्यामुळे थोडं रेंज नो प्रॉब्लेम. वांधो नाही, करो कंटिन्यू करतो मी. અને તેને જે મોટિવેશન દીધું બેન મનીષા બેન ખૂબ ખૂબ સારું અને સૌથી મોટો મેસેજ આ આપણે કે ભાઈ જ્યાં સાયન્સ સ્ટોપ થઈ જાય ત્યાં સ્પિરિચ્યુઅલ म्हणजे આધ્યાત્મિક म्हणजे ગોડ નું જર્ની શરૂ થઈ જાય અને તેને એટલું સ્ટ્રગલ કર્યું કે વિચારતા કામ નહીં કે તેને આપણે સેમિનાર દીધું સારું
તેનાબद्दल તેમનું હાર્दिक શુભેચ્છા ભાઈ વાટચાલને અને ખૂબ ખૂબ સારા પ્રોડક્ટ. થેન્ક યુ. ડોક્ટર પ્રશાંતભાઈ, તમારો સવાલ પ્લીઝ. હા, સૌથી પહેલે અભિનંદન મનીષાબેન, એકદમ અનકટ સારું પ્રેઝન્ટેશન દીધું તમે. શ્રી કેટલી બી આગળ ગઈ. રાજુભાઈ મ્યુટ કરો ના બાકીઓને. કરી દીધું. હા, બોલો મનીષાબેન. હા, એકચ્યુઅલી મને પીપીટી પ્રેઝન્ટ કરવાની હતી, પણ તે ગુરુવારે મને માહિતી હતું કે ભાઈ ગુરુવારે રહેणार आहे, પણ કાલે મને જ્યારે માહિતી પડી કે ભાઈ તમારું 12 તારીખને છે, म्हणून ભાઈ મને ફક્ત તોંડી મને કહેતાય અને મેં PPT સારું જે બોલ્યું. present કરતો હતી, આમે point બી વહી आज जे થઈ માહિતી પડતા. વિધાઉટ પીપીટી મજા આવી ગઈ ઉલટી. તમને એક કહું કે મોદી સાહેબના લોકો ફેન કેમ છે, તમને કહું કે એક વાત. હા, કેમ કે તે કઈ ન વાસ્તા ભાષણ કરે, એના મેં કઈક લોકો ફિદા છે તેના પર. અને એક પ્રેઝન્ટેશન નું જે અનકટ અને ન વાસ્તા જે કરવાનું એ રહે ના, તેના મેં ખૂબ મજા આવે અને ઉસ્ફૂર્ત ભાવના તેના મેં આવે જે તમારા આજના સ્પીચ મેં હતી. તો હું એમ કહી રહ્યો હતો કે શ્રી કેટલી બી આગળ ગઈ અને કેટલું બી મોટું તેને હોદ્દો મળી ગયો, તરી બી ઘર સંસારનો જે ગાડો છે તે તેની જોડે રહેશે, તે કઈ તેનાથી છૂટતી નહીં. જે આજ તમારા પ્રેઝન્ટેશન પરથી દેખાઈ રહી કે તમે જોડી હલાવતા હલાવતા શુદ્ધ પ્રેઝન્ટેશન કરે હતા, તો સેલ્યુટ ટુ યુ. એટલું સૌ કરાનંતર બી ખૂબ થેન્ક સારું યુ. તમે અચીવમેન્ટ કરી અને ખાસ કરીને તમારા મોટી બેન વૈશાલીબેન અને નીતિનભાઈ, તમારો વહીની આ સૌ જ લોકો તેમનો એના ખૂબ મેં સપોર્ટ છે મને. સૌ એકમેકને આગળ લઈ જરા, તો તમારી એન્ટાયર ફેમિલીને જ ખરેખર અભિનંદન કરવા સરખું કામ છે. તો મારો એમ લાસ્ટ મેં પ્રશ્ન એમ છે મારો કે એમએલએમ માર્કેટિંગ જે છે, મારા જેવા કઈક લોકો એવા હું ગંદા હતી મેં ફસાયેલો બી હે એમએલએમ માર્કેટિંગ મેં. તો લોકોનો જનરલી તેના પર વિશ્વાસ ને બસતો એમએલએમ માર્કેટિંગ पे, કારણ કે પાછળ ઇન્સિડન્ટ એવા થઈ ગયેલા કે ખૂબ એમએલએમ માર્કેટિંગના જે કંપની એ ચીટિંગ કરીને નાખી ગયેલે. બંધ પડી જાય. તમે તમારા ફ્રોડ મેં ઇનામે, જયેલે. તમારા ઇનામે એવું કઈ થવું જોઈએ, એખાદા કસ્ટમરનો જે ટ્રસ્ટ છે તે વિશ્વાસ સંપાदन કરવાના કરતા શું એવું આ કંપની મેં આવવાનંतर દેખ્યું किंवा તમે પ્રેઝન્ટ કરો સમોરના વ્યક્તિને કે જેનાથી તમારા પ્રતિનો વિશ્વાસ બસી જાય. इनामे एक જ મને કહેતા આવશે કે હું ઇનામે म्हणजे એક પોઈન્ટ બી કીધો હતો કે તમે પર્ચેસિંગ કરાની ફક્ત પ્રોડક્ટ પર્ચેસિંગ તેટલા જ તમે પ્રોડક્ટ પર્ચેસિંગ ના પેમેન્ટ કરી રહ્યા, જેટલું તમે પેમેન્ટ કરા તેટલા પ્રોડક્ટ જરા તમને મળી જઈ રહ્યા, તો તેના નંતર તમારી બીજી કઈ ઇન્વેસ્ટમેન્ટ મળે જ નહીં, કારણ ઇનામે તમે ઝીરો ઇન્વેસ્ટમેન્ટ म्हणजे નો ચાર્જ. જ્યારે તમે જોઈન કરા તો કેવા ચાર્जेस મળે ની જોઈનિંગના, ફીઝ નહીં મળે. તમે જે પ્રોડક્ટ પરચેસ કરા તેટલા જ તમને પૈસા દેવાના છે. અને જ્યારે પ્રોડક્ટ તમે કંપની કંથી લઈ રહ્યા તે પ્રોડક્ટ કસ્ટમરને દીધા કે તેના પાછળનું કમિશન તમને મળી જઈ રહી, પછી ઇનામે તમારી ઇન્વેસ્ટમેન્ટ જ નહીં મળે તો તમે ફસતા જ નહીં ના. આજ સુધી જે બી કંપનીઓ ફ્રોડ માં જયેલી किंवा ચીટ થયેલી, તો તે કંપનીના રૂલ શું હતા કે તમે 1 લાખ 2 લાખ એવા ઇન્વેસ્ટમેન્ટ કરો, રાસાયણિક પ્રોડક્ટ વગેરે म्हणजे ખેતરની કરતા લાગનારા વગેરે એવા પ્રોડક્ટ દલાય, અને એટલા ઇન્વેસ્ટમેન્ટ કરીને તમે એટલા પ્રોડક્ટ ખેતરની કરતા યુઝ કરો, ખતર વગેરે એવું કઈ કઈ દઈને, અને નંતર પછી તમે તમારા લોકોને બી કહો, તો એના પ્રમાણે શું થાય કે તે લોકો ઇન્વેસ્ટ કરતા ગયા અને તેના નંતર પછી તે કંપનીને એટલા લોકોને ડેપ સુધી પૈસા વાટાનો પ્રોબ્લેમ થયો. सुरुवातने તે લોકો દે જ ઇન્કમ, પણ નંતર તેને પોસિબલ નહીં થતું અને પછી તે લોકો એવા લોકો ફ્રોડ માં જાય. म्हणून તો હું સ્પેશિયલી કહું કે જ્યાં ઇન્વેસ્ટમેન્ટ આવે તે કંપની પર અજીવાત વિશ્વાસ મૂકવાનો નહીં, કારણ તેની લાઈફ જર હાવડા સારી હશે તો फ्युचर સારું નહીં મળે. आणि म्हणूनच ओरिफ्लेम में आम्ही आय शिकेले की सुरुवात करते हावडा जवळ मार मोठी बेन बी 10 વર્ષથી બિઝનેસ કરી રહી હતી, ના નंतर મને 7 વર્ષ થઈ ગયા. તો એના અમે જેટલા અમે કંપનીમાંથી પર્ચેસિંગ કરી તેટલા પેમેન્ટ થયેલે, તે પેમેન્ટના અમે પ્રોડક્ટ મળી ગયેલા. અને નેટવર્ક બિલ્ડ કરેલે, તો નેટવર્ક બિલ્ડની પાછળ બી તે જ કામ છે કે તમે ફક્ત પર્ચેસિંગ કરો અને કસ્ટમરને જે પ્રોડક્ટ દઈ રહ્યા તેના પાછળનું તમે કમિશન લો. તમને કમિશન પ્રોડક્ટનું કસ્ટમર કંથી મળે, પ્રોડક્ટના પૈસાના બદલામાં તમને પ્રોડક્ટ મળે, પણ તમારા પૈસા કઈ અટકી નહીં રહેના અને તેના બદલામાં તમને મંથલી ઇન્કમ મળી રહી, તે ટાર્ગેટ પર તમને સેમિનાર મળી રહ્યા, कॅश अवॉर्ड ने ते मळी रा. म्हणून पण आज सुधी टिकेले कंपनी आणि 95 साल कधी इंडिया में काम कर रही, म्हणजे फक्त ओरिफ्लेम च नाही, तो एमवे, टप्परवेअर आहे, वेस्टीज वगैरे वेगळ्याच कंपनी. पण હું સારું म्हणजे એક્ઝામ્પલ તો ઓરિફ્લેમ જ દઈ શકું છું, કારણ હું એથી નામે સક્સેસ મળાયેલે, કારણ પ્રत्येक કંપનીના અલગ અલગ પ્લાન છે. કરેક્ટ.
थँक्यू थँक्यू Thank you. वही હલો યા પટેલ સર હલો હા પ્રશાંતભાઈ, જેમ મનીષાબેને આવડે કીધું ના, તેને શરૂઆતમાં એકદમ જે એમએલએલ નું જે ચિત્ર માંડ્યું ના કે ભાઈ આ બિઝનેસ ને કરવાનો શું ક્રાઇટેરિયા, તે म्हणजे તેને કીધું ને મને તે સ્લાઇડ પ્રેઝન્ટ નહીં કરતા તેના ભાઈ કંપની કેમ ચૂઝ કરા, તેના પ્રોડક્ટ કેમ હે, તેનું બિઝનેસ નેટવર્ક કેમ હે, બિઝનેસ પ્લાન કેમ હે, આ બધું म्हणजे તે લિસ્ટ કીધી તેની. તો दॅट वॉज ऑसम. म्हणजे त्यांना प्रेझेंटेशन में ते एक भलती मस्त वाट होती. दुसरं म्हणजे सकाळीच मनीषाबेनने फोन करे तो म्हणजे एनी वाजता की पेशंट त्यांनी बेस्ट ऑफ लक द्यावा नसता, बिकॉज शी वॉज द फर्स्ट लेडी टू जॉइन अपना ग्रुप में सेमिनार ની વાસ્તા. તો મનીષાબેન તમને મને એક વિચારવાનું એ કે આજે તમે આ બિઝનેસ સક્સેસફુલ કર્યો, જેમ આ જે ફોકસ રહે એને સક્સેસફુલ કરવાનો વાસ્તા જબરદસ્ત શક્તિ લાગે અને તમે રાજુભાઈ જરા મ્યુટ કરે કે બાકી एक मिनिट आरा पटेल सर. હલો હા બોલો પટેલ. હા મનીષાબેન. હા સર બોલો. હલો હા સર. મનીષાબેન, તો આ જે એમએનએલ નો બિઝનેસ છે એને જબરદસ્ત ઈચ્છા શક્તિ અને લગન, અને જેમ કીધું ને તમે હાર્ડવર્ક નંતર સ્માર્ટ વર્ક મેં કેમ શિફ્ટ થવાનું મને છે. શરૂઆત में तो થોડુંફાર આપનું નેટવર્કિંગ સેટ કરાને તો લાગુ જ પડે છે, પણ વોઈ ટાઈમ આપણને કેમ બદલાનું અને આ ડિજિટલ પ્લેટફોર્મ જે કીધું તમે, તો આ આવડા ઇનામે મને એમ વિચારવાનું કે આવડા તમારું આગલા ગોલ શું છે, म्हणजे नेक्स्ट તમે स्वतःने કેમ नेक्स्ट म्हणजे गोल કેમ મૂકેલા, કારણ કે મેં गोल शिवाय लाईफ ચાલતું નહીં. એવરીથિંગ યુ મસ્ટ હેવ ધ गोल. યસ રાઈટ. તો ઇનામે આગલા તમે ગોલ્સ કેમ મૂકેલા અને ઇનામે સકાળે એક નીતિને એક શેર કર્યું હતું કે ભાઈ હું મારા 5 ગોલ મૂકેલા હું મારા બોસની જોડે શેર કરનાર હોય. તેમ તમારા કેવા ગોલ્સ એવા મૂકેલા કે તે આયુષ્યમાં તમે વહી એક ઉપરના હાઈટ पे જશો સારા, म्हणजे વિથ રિસ્પેક્ટ ઓલ સોશિયલ ફાઇનાન્શિયલ તમારા ફેમિલી ગોલ્સ વગેરે. અને બીજું એક म्हणजे એવા કેવા 5 ક્વોલિટીઝ તમે તમારામાં ડેવલપ કર્યા की आवडा તમારું કમ્યુનિકેશન સ્કિલ તો દેખી લીધું બઠ્ઠા હોય. યુ આર ધ બ્યુટીફુલ કમ્યુનિકેશન સ્કિલ, म्हणजे प्रत्येक વાત સમજાડાની કહેવાની વગેરે યુ આર ધ બ્યુટીફુલ કમ્યુનિકેશન સ્કિલ. તો એવા કેવા તમારા में સારા સ્કિલ है कि જે આ એમએલએલ બિઝનેસ में એક બઠ્ઠાને એક એસેટ म्हणून સાબિત થશે આ દૃષ્ટિથી. થેન્ક યુ સર કે તમે સકાળે કોલ કર્યો અને મને તમારા કોલથી વહી જરા મોટિવેશન મળી કે હું એ જરા વ્યવસ્થિત વહી પ્રિપરેશન કરી અને તમે મને ગોલ વગેરે બી કહેલા હતા, પણ તે म्हणजे એટલું મારું લેન્ધી થઈ ગઈ કે તેનાमुळे મને શોર્ટકટ આવ્યું બાકીની વાત, કારણ 1 તાસ ઓલમોસ્ટ થઈ ગઈ. તો તેનામે આવડા મારામે તો ડેવલપમેન્ટ એવી કે સૌથી પહેલે તો આ ઓપોર્ચ્યુનિટી દેનારી મારી મોટી બેનને ખૂબ ખૂબ ધન્યવાદ की તે મને ઓપોર્ચ્યુનિટી દીધી. બીજી म्हणजे મારા ફેમિલીને કે મને આ બિઝનેસ કરવાની કરતા સપોર્ટ કર્યો, કારણ ફેમિલીનો સપોર્ટ ખૂબ મહત્વનો રહે છે. જ્યાં સુધી ફેમિલી સપોર્ટ નહીં કરાવો તમે આગળ નહીં જાઓ. અને આઈ થિંક આ વાત હું આપણી ફર્સ્ટ મીટિંગ में भी કીધી હતી કે જ્યાં સુધી આપણે ફેમિલીના સપોર્ટમાં હતા નહીં તો આપણે આગળ નહીં જઈ શકતા. અને ઇનામે જ્યારે હું ડાયરેક્ટર લેવલ તો અચીવ કરેલી છે, કેશ અવોર્ડ ફર્સ્ટ લેલો હોય, પણ ઇનામે મારું ગોલ है ડાયમંડ ડાયરેક્ટર લેવલ કે જે जिनामे 3 લાખનો કેશ અવોર્ડ રહે છે તેની પહેલે જો 6 કેશ અવોર્ડ है 4-5 કેશ અવોર્ડ है. प्रत्येक स्टेपना अलग अलग कॅश अवॉर्ड, प्रत्येक स्टेप સાથે કોન્ફરન્સ म्हणजे ઇન્ટરનેશનલ કોન્ફરન્સ આવે. તેના નંતર જ્યારે તમારો 3 લાખનો કેશ અવોર્ડ આવે તો 3 લાખના કેશ અવોર્ડની જોડે ઇન્કમ બી તમારી 2 તો 2.5 લાખ મંથલી ઇન્કમ થઈ જાય. म्हणजे जर મારી એટલી ઇન્કમ જર મને આવતી હશે તો તેના દૃષ્ટિથી હું એ આગલા ગોલ બી એવા સેટ કરેલે કે હું જ્યારે મારું 1 BHK ફ્લેટનું સપનું હતું તે હું એ પૂરું કર્યું. म्हणजे મને વિશ્વાસ છે કે જર હું 1 BHK ફ્લેટ किंवा મારું 4 વ્હીલરનું એક સપનું હતું હું તે સુદ્धा 3 વર્ષ થઈ ગયા 4 વ્હીલરનું ડ્રીમ પૂરું કરવાની, તે મને કહેવાનું રહી ગઈ. તો તે બી હું એજર પૂરું કર્યું તો મને કોન્ફિડન્સ છે કે હું આગલા ડ્રીમ બી પૂરા કરી શકીશ. તો મને 1 BHK મેથી બંગલો में ક્યારે શિફ્ટ થવું અને નિયમિત બંગલોની ડ્રોઈંગ મારા માથામાં રહે કે મારી બેડરૂમ કેમ રહેશે. તેના નંતર જ્યારે હું માં બી નહીં બનેલો હતી ત્યારના મારા માથામાં વિચાર હતા કે પોર્યા થશે તો પોર્યાની કરતા રૂમ કેવી રહેશે, ગાર્ડન કેવું મૂકવાનું, ત્યારે કેવી ગાડી રહેશે વગેરે આ સુદ્धा મારા ડ્રીમ હતા. અને ગોડ ગિફ્ટ તો મને મળી જ ગઈ મારી છોકરી
તેનામળે આવડા મારા સપનાની વય એક નવીન ઉમેદ મળી ગઈ કે મારું તે બંગલાનું જે સપનું તે બી મારું જલ્દી પૂરું થશે. અને એની કરતા મારી મોટી બહેનનો ખૂબ સપોર્ટ મળે છે મને કે તે કેમ કરવાનું શું કરવાનું. काही કાળ એવો હતો કે જ્યારે હું લોકોને ટચમાં બી નહીં રહી શકે તો તે મારું નેટવર્ક સંભાળ્યું. અને ઇનામે કેમ રહે છે કે આપણા રિલેશન એટલા બિલ્ડ થઈ જાય નેટવર્ક में તો इमोशन बी जोडाઈ જાય. इमोशन जोडाઈ જાય म्हणजे आपने समजी बी लेज आणि समजीलेच म्हणजे ते लोक आपने न केता कामा करायला लागी जात. आणि एक ठराविक काळ रे नेटवर्क मार्केटिंग में स्ट्रगल करવાનો. एकदा जर का તમે તે ठराविक काळ में स्ट्रगल કરી તો તે તમને લાઈફ ટાઈમ કામ પડે છે. અને થોડુંફાર તમારું ઇન્વોલ્વમેન્ટ નામે રહી કે લોકો આપને જોડાયેલા જ રહે કારણ આપના જેમ સપના પૂરા કરેલા તેમાં આપણે લોકોના બી જર સપના પૂરા કરી દઈએ તો તે લોકો તેવા જોડાયેલા જ રહે અને તેમના થ્રુ વય નવીન નवीन લોકો આવતા જ રહે. आणि म्हणून मारू मोठा बंगलाનું એક સપનું તેનાનંતર આવડા તો એક વય એક સપનું એડ થઈ જયેલે છોકરીના એજ્યુકેશન ની કરતાનું કે બેસ્ટ ઓફ બેસ્ટ तिने સૌ દેવાનું. तिना रूप में मारा जे भी सपना है હું તે પૂરા म्हणजे देखती રહું કે સિંગિંગ ડાન્સિંગ વગેરે આ મને બી શોખ પહેલેથી હતો પણ તે મને સ્કોપ મળ્યો નહીં તો આવડા હું તે છોકરીને કરાવું તેની સાથે હું બી તે બધું એન્જોય કરું. તો તેની કરતા મને શું શું કરવું પડશે બિઝનેસ में કેમ આગળ જવાનું કોને કોના પર ટાર્ગેટ મૂકવાનું તો તે પ્રકારે નેટવર્કના સ્ટ્રક્ચર में લોકોની ચોઈસ કરવાનું કે ભાઈ આપના સપનાની ગત કોના વય સપના है કે જેને આપણ તે હેલ્પ કરીને તે લોકોને આગળ લઈ જઈ શકે. લોકોને આગળ જર લઈ ગયા તો आपण આપોઆપ જ આગળ જાત. આ એક ઇનામે બેનિફિટ है. ડાયમંડ ડાયરેક્ટર ની ઉપરની કેવી પોસ્ટ છે ભાઈ? ઇનામે જવळजवळ 24 સ્ટેપ आहे. સૌથી હાઈએસ્ટ પોસ્ટ આજ સુધીની જે તે ડાયમંડ પ્રેસિડેન્ટ ડાયરેક્ટર જેના में 5,000 म्हणजे 5 करोड़ નો कैश अवॉर्ड है 24 स्टेप में. तो स्टेप बाय स्टेप एम प्रत्येक लेवल ने अलग अलग कैश अवॉर्ड है 50,000 75,000 1 लाख 2 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख एम मल्टिपल में पण नंतर ते થતા જાત. તો 5 करोड़ નો લાસ્ટ कैश अवॉर्ड है. आणि आज સુધી खूप जण त्या સુધી पोहोचेला बी आउट ऑफ इंडिया तो पोहोचेला છે પણ ઇન્ડિયાની બી કલકત્તાની એક લેડી છે की जे 2 करोड સુધી પહોંચી જયેલી. म्हणजे તે જર પહોંચેલી इंडिया में नहीं तो भाई आपण बी तो જઈ શકે છે આરામથી. તો મનીષાબેન ફક્ત તમે આ સ્ટ્રગલ ટાર્ગેટ જોઈએ કેવા અને થોડું સ્માર્ટ વર્ક જોઈએ. આ જે ટાર્ગેટ છે ડાયમંડ પ્રેસિડેન્ટ નો તમે કેવા સાલમાં થશો એમ તમે વિઝ્યુલાઇઝ કરેલું છે? કે ભાઈ હું તેમ 10 તો મારા વર્ષ વિઝ્યુલાઇઝેશન બોર્ડ મારા સમોર જ છે બટા કે હું ત્યારે 2021 સેટ કરેલા હતા પણ 2021 में ते काय पॉसिबल नाही મળે लगे एक वर्ष में कारण कोविड-19 વચમે આવી જયેલી તેનાमुळे આવડા તે બટા ગોલ 2-3 વર્ષ આગળ ઢકલાઈ જશે. कारण ऑलमोस्ट गंज जणांना जे भी सपना होता तो ते सपना पूरा થશે કે ની લોકોની ગેરંટી વાટા લાગી જાત કે ગેરંટી નહીં રહેતી પણ हमने ગેરંટી है કે ભાઈ हमारो बिझनेस એવો જરા हमारो આગળ વય વાળતો ગયો અને આગળ જતા જતા મારો ટાઈમ ફ્લેક્સિબલ થઈ જાય એવો થોડોસો મને ટાઈમ મળવા લાગી જાય તો મારું કામ થોડું વાળી જશે અને કામ વાળી જશે म्हणजे મારું જે 2021 નું જે ગોલ હતું ડાયમંડ ડાયરેક્ટર નું તેનાનંતર મારું 2 BHK ફ્લેટ નું જે સપનું હતું તો તે બટા ગોલ હું એક ચાર્ટ બનાવીને લગાડેલો હોય ઘેર में તો તે ચાર્ટ में બટા મારા ગોલ है म्हणजे હું તમને એક દેખાડું છું પ્લીઝ દેખાડો. બટ આપના નસ્તા this is learning for all of us કે goal setting goal નું charting visualization चार्ट में ऑलरेडी हमारा गोल बट्टा सेट होता म्हणजे હું એક ગોલ એવો બી બનાવી મૂકેલો હતો ફેમિલીનો જેની જોડે બે એક લેડીઝની જોડે બે પોર્યા आहे તે સુદ્धा મારા ગોલ में હતું શોપિંગ હેલ્થ વેલ્થ તેનાનંतर विज्युलायझेशन मेडिटेशन वगैरे તેનાનંतर ચેક બનાડી મૂકેલા હું કે તે ચેક में હું લિસ્ટ બનાડી મૂકેલી કે ભાઈ હું 5 લાખ નો ક્યારે લઈશ તો તીને તો ડેટ ઓલમોસ્ટ જતી રહેલી તેનાનંतर મારી વિશ લિસ્ટ હું બનાડી મૂકેલી કે વિશ લિસ્ટ में મારા ગંજ વિશ તેના મેં તે લખી મૂકેલે તેનાનંतर મારું ડાયમંડ ડાયરેક્ટર નું સપનું હતું તો હું તે મારા મિસ્ટર સાથેના ફોટો में હું તે એક તૈયાર કરેલી म्हणजे અમે અમારી એક મીટિંગ में લીધું હતું અને મીટિંગ में અમે લોકોને સુદ્धा આ ગોલ દેખાડીને વાટેલા સુદ્धा आहे. ग्रेट. awesome મનીષાબેન મસ્ત. જે બુકમાં લખેલું છે પાવર ઓફ સબકોન્શિયસ માઇન્ડ એક્ઝેક્ટલી તે ગોલ્સ કમ્પ્લીટ કરવા શું કરાવવું જોઈએ અને બિલકુલ તમે તે ફોલો કરો અને અચીવ પણ કરો મારા હિસાબથી.
really great. અને રાજુભાઈ આપના સેશન में આવડા અરવિંદ ભાઈ બી છે, અરવિંદ પટેલ. હા, તેનું અરવિંદ ભાઈ કમિંગ વેબિનાર તેનું બી. અરવિંદ ભાઈ નહીં, તેને અરવિંદભાઈ ને ડોક્ટર અરવિંદભાઈ છે મને વાટે છે. હા છે. હા હા, તો તેને બી હું મહાન ગયો હતો એકદમ અમદાવાદ. તો તેના ગોલ में भी તેના પાકીટ में તેના ગોલ રહી. તો તેના પાકીટ में મને તેને ગોલ દેખાડ્યું હતું કે આઈ વોન્ટેડ ટુ બી 1000 કરોડ કંપની. તેનું બટા સેટ ગોલ લખેલા હતા. તેમ મનીષાબેને બી આપનું જીવનની એક ડાયરેક્શન મસ્ત કરેલી છે. સેલ્યુટ ટુ મનીષાબેન. અને તેને બી અરવિંદભાઈએ બી સેલ્યુટ કરેલું છે. ચલો ગ્રેટ મનીષાબેન. થેન્ક Thank યુ. you. Thank you to all members. थँक यू. આમાં ભાઈ अजून कोणा क्वेश्चन आहे? भाई कोणा क्वेश्चन राजूभाई? क्वेश्चन नहीं मैं कोना कोई क्वेश्चन है? ओके, थँक यू मनीषा बेन. शॉर्ट नोटिस में मैं एकदम ऑल रियल फॅक्ट मैं शेअर કર્યા અને 1 તાસ સવા તાસ કઈ જતો લોકોને સમજ્યું નહીં. That is really મને બી નહીં સમજી, કારણ જો એકદા સ્ટાર્ટ કરી અને તેના મેં મારા છોકરીએ મને સપોર્ટ કર્યો કે તે સુયેલી અજુન બી કે મારી પૂરી મીટિંગ થવા દીધી, વેબિનાર થવા દીધો. that's good. अपना अपकमिंग वेबिनार है. થેન્ક યુ, અરેન્જ કરી દીધું. अपना अपकमिंग वेबिनार गुरुवारને ડોક્ટર પ્રિન્સ ચૌધરીનો है. તેના હોમિયોપેથિક ડોક્ટર है અને તેના એક્સપર્ટીઝ તે શેર કરાય કે ડિકોડિંગ લેંગ્વેજ ઓફ ફિયર તેના પર તેનો ટોપિક है. તેના પર તેને આપને ગાઈડન્સ દેવા है. અને સેટરડે ને આપનો વેબિનાર है ડોક્ટર અરવિંદભાઈ પટેલનો અમદાવાદથી, ધ એક્સપ્લોર ઓપોર્ચ્યુનિટી ઇન ક્રાઇસિસ. સો પ્લીઝ અટેન્ડ એવરીवन. तो अपना जे भी जोड़ना चाहिए ने भी अटेंड कराको. आज देखो आपने कीधु ये वेबिनार गंज आ रहा क्यों अटेंड करानो क्यों अटेंड नहीं करानो शू है. आज अपने गुजर में कितना लोग है कितना लोग अटेंड कर रहा पण डेफिनेटली वेबिनार क्यारे ना क्यारे हेल्पफुल है. आज देखो आपने पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड किंवा गोल करावो જોઈએ ભાઈ. ગોલ કરવાનો ફાયદો શું છે? આજ મને સાહેબને પૂરું કરી દીધું કેમ કરાવવું છે અને કેમ કે અચીવ થાય અને અચીવ થઈ રહ્યા તે બી દેખાડી દીધું તેને. આ ઓલરેડી તેના વેબિનારમાં નહીં હોતું, તેને પ્લાન બી કરેલું હશે અને એવા મોશન્સ નહીં દેખાડી દીધું આપને. અને ધેટ ઇઝ ધ ફેક્ટ કે તમે ગોલ સેટ કરો અને તે સક્સેસ તાજ म्हणजे તાજ. થેન્ક યુ એવરીવન. થેન્ક યુ વેરી મચ. મનીષાબેન તમે તમારા ગોલ આવડા રિવાઇઝ કરી નાખો. हो ફક્ત તારીખ બદલો, Yes, sir. રિવાઇઝ કરી નાખો તમારા ગોલ. हो ऍक्च्युअली ते टाइम मॅनेजमेंट नी करता प्रॉब्लेम था. जास्तीत जास्त आवडा હું મધરહુડ એન્જોય કરી. અને ભાઈ રાજુભાઈ કોને ભાઈ વિચારવાનું કોઈતરી વિચારી દેખો ભાઈ. जितेंद्र भाई ना आता है हाथ ऊपर. जितेंद्र भाई नमस्कार भाई नमस्कार. मनीषाबेन ते विचाराने म्हणे फक्त 1-2 सेकंद फक्त. मनीषाबेन जे 3 P सेट करेला आहे, पीपल प्रोडक्ट अँड सायकोलॉजी इज द मोस्ट इम्पॉर्टंट वाटत म्हणे. आणि थोडू जे मोटिवेशन कर रहा जे लेक्चर ले रहता है वारंवार लेडीज ग्रुप में जर इन्वॉल्वमेंट थी तो सारू રહેશે सजेशन. थैंक यू. ओके जितेंद्र भाई थैंक यू. તમારા સજેશન્સ નોટ કરી મેં શેમાં તમારે કઈ કહું ના હકલો નહીં म्हणजे આ ચાન્સ મળ્યો એટલું જ કહે છે. અમારા પહેલેથી પ્રયત્ન હતા મારા आणि મારા મોટી બેનના હલો કે લેડીઝ ની करता आम्ही काही ना काही जीसीसी थ्रू करता रहे. म्हणजे आम्ही गामघरने बी नेहमी कळलं होतं पण ते प्लॅटफॉर्म મળ્યો જ નહીં. કે તેના નંતર આપણું એક એક્સપો વગેરે થયો. પછી તેના નંતર સ્પિરિચ્યુઅલ ની કરતા બી પ્લાન હતા. તેના નંતર લેડીઝ ને काही ना काही आपण मोटिवेशन દઈને કેમ કરી શકત છું કામ વગેરે એની કરતા પ્લાન હતા પણ તે सक्सेस नाही થયા. म्हणजे अजून तिना पर चर्चा वगैरे થયેલી की नाही माहिती नाही पण आम्ही मांडेल होता ते जीसीसी ની समोर एकदा. Let us hope for the પછી તે best. આગળ વહી 100% જતા જર કઈ વાટ્યું તો પછી હું મનીષાબેનને તેની કરતા તો અમે બી ઉભેનો રેડી છે જ. હલો मुकेश भाई તમારો કઈ સવાલ है मुकेश भाई? હા મારો સવાલ છે हाँ प्लीज. સૌથી પહેલા તમને બઠ્ઠાને ટોટલને વંદન મારા. મનીષાબેનને પણ ખૂબ ખૂબ કેમ કે એક લેડીઝના નાતે આટલી બધી સ્પીચ સારી રીતે આપી. હવે તેમને એક સવાલ મારો કે Thank you. સાંકળી સિસ્ટમ જે આવે છે તે સિસ્ટમ સારી કે પછી ડાયરેક્ટ જે સિસ્ટમ છે તે સારી? કેવું હોય ना सर की साखळी सिस्टम आहे ना क्यारे नी क्यारे સાંકળી સિસ્ટમ હા हो नहीं खूप बिझनेस एवा आहे तिना में તમે સાંકળી પદ્ધત में जर देखा तो वीकली इनकम तिना में रेज पण साखळी क्यारे ना क्यारे ब्रेक થાય. ब्यू पेयर ब्यू लाईन एकसारखी व्यवस्थित चालू જોઈએ ત્યારે તે આપણે ઇન્કમ મળતી રહે. પેર મેચ થવા સિવાય ઇન્કમ મળતી ને બ્યુ સાઈડ ની એવા બી પ્લાન અમે દેખેલા आहे.
પણ તમે એવા પ્લાન સાથે કામ કરો કે જે તમારા હોરિઝોન્ટલ અને વર્ટિકલ પૂરા ડેપ્થ સુધી તમને ઇન્કમ દેતું હશે. કારણ ઓરિફ્લેમ में વર્ટિકલ તમે કેટલા બી લો તેના પર બી તમને ઇન્કમ એની ડેપ્થ में તમે કેટલા બી જો તેના પર બી તમારું म्हणजे ઇન્કમ એ બેઉ સાઈડ ને હોરિઝોન્ટલ અને વર્ટિકલ में બેઉ સાઈડ ની ઇન્कम મળે છે. ओके, थैंक यू मुकेश તો भाई. એવા બી બિઝનેસ છે म्हणजे એવડા એમબે વગેરે જब દેખા ગયા તો એવા બી છે. હા, સાંકળી બ્रेक થાજ म्हणजे તાજ આગળ જતા ક્યારે ના ક્યારે બ્રેક થશે જ. म्हणजे આમે દેખેલા એના ઉદાહરણ. તેના નંતર એવા બી બિઝનેસ છે કે જે સ્ટોક કરવા લગાડે म्हणजे સ્ટોક પોઈન્ટ લેવા લગાડે જે મોદી કેર વગેરે હશે કે તમે 2-3 નેટ સર્ફ એ મોદી કેર એ કે તમે 2-3 લાખની ઇન્વેસ્ટમેન્ટ કરો, તમે સ્ટોક કરો અને નંતર તમારી પ્રોડક્ટ ના સેલ કરતા રહો. ઇનામે બી તમારા પૈસા અટકે કારણ ઉધારી અટકી જાય, તમે પૈસા દયેલા રહે અને તમારાથી પૈસા નીકળતા નહીં. म्हणून सोपं आहे जे की તમે પૈસા દો, પ્રોડક્ટ લો, ખલાસ. थैंक यू मनीषा भाई, थैंक यू. હા, ઇનામે કેમ કે अरविंद भाई તમારો ક્વેશ્ચन. હા ચાલશે, ચલો. अरविंद भाई. हेलो मनीषा बेन, હા आपे બોલો. जे આપના વોલ પર લખેલા ગોલ જે બતાવ્યા હા એ ગોલની સાથે સાથે મેં તમારું ઘર પણ જોયું અને મને વર્ષો પહેલાનો અરવિંદ પટેલ યાદ આવ્યો. મારું ઘર પણ 1 BHK માં જ હતું વર્ષો પહેલા અને મગજમાં એવું હતું કે હું ક્યારે આમાંથી બહાર નીકળીશ અને હું ક્યારે મોટો માણસ બનીશ. સ્પેસિફિક કઈ ગોલ નતો, પણ એક જ ગોલ હતો, મોટો માણસ બનવું બસ. તો આજે તમારી જે સ્પીચ અને તમારો કોન્ફિડન્સ, તમારી વાત કરવાની પદ્ધતિ જોતા એવું લાગે છે કે વિધિન 5 years યુ આર રીચ યોર ઓલ ગોલ અને કદાચ 5 વર્ષમાં તમારે આનાથી નવા મોટા ગોલ બનાવવા પડશે એવું મને લાગી રહ્યું છે. અરે વાહ, થેન્ક યુ. મારી જરૂર બનશે. દિલથી વિશ છે આપને. થેન્ક યુ, થેન્ક યુ. अरविंद भाई, थैंक यू मनीषा बहन. So we'll ચલો, close. થેન્ક યુ. Thank you everyone. Thank you everyone. See you next time. Thank you. ઓકે, બાય. Bye. Thank you.